माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. अमूर्त संस्कृती संचित या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून ज्यांच्यासोबत आहे, पण मला अद्यापही त्याचा निश्चित असा अर्थ सापडला नाही. मी तर सोडा साधा शेतकरी माणूस, पण अनेक विद्वान प्राध्यापक, डॉक्टर यांनाही संभ्रम होतो की हे अमूर्त संस्कृती संचित किंवा अमूर्त संस्कृती वारसा म्हणजे नेमकं काय. त्या परीनं अनेक जण व्याख्या करतात. मी माझ्या परीनं व्याख्या केली. मला वाटतं की अमूर्त संस्कृती संचित म्हणजे शून्यानंतरचा प्रवास. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडले असतील की शून्यानंतरचा प्रवास म्हणजे काय. तर समजा मी लातूरला एक दयानंद महाविद्यालयामध्ये समजा गॅदरिंगला उद्घाटक म्हणून येतोय. मी फेसबुकवर पोस्ट काय टाकतो, मी फलाण्या 7 तारखेला लातूरात, किंवा इंस्टा असेल किंवा ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल, लातूरात म्हणूनच टाकतो. बरोबर आहे. मग खरं तर मी लातूरच्या स्टँडला ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस स्टँडवर एक हे असतो दगड, लातूर 0 किलोमीटर. बरोबर आहे की नाही. मी पोस्ट तर काय टाकले, लातूर, मी 7 तारखेला लातूरला. लातूरच्या बसस्टँडवर उतरल्यावर मला बोर्ड तिथं दिसायला, दगड दिसायला की लातूर 0 किलोमीटर. माझा प्रवास संपला का. खरं तर प्रवास तिथून सुरू होतो. मला तिथून बसमधून उतरावं लागतं. एखादा रिक्षावाल्याला बोलावं लागतं, त्याला विचारतावं लागतं की बाबा दयानंद कॉलेज कुठं आहे. मग तो तिथं घेऊन जातो. मग तिथं प्राचार्य वगैरे माझे स्वागत करतात. त्यानंतर मला विद्यार्थ्यांच्या समोर बोलावं लागतं, त्यांचं मन जिंकावं लागतं. त्यानंतर माझा प्रवास लातूरचा मूर्त स्वरूप घेतो. हा शून्यानंतरचा प्रवास म्हणजेच अमूर्त संस्कृती संचित आहे असं माझं मत आहे. माझ्या मताला काही किंमत नाही. यावर बोलण्यासाठी जागतिक पातळीवरचे विचारवंत, लोकसाहित्याचे अभ्यासक, आमचे गुरु आदरणीय डॉक्टर साहेब खंदारे सर याच विषयावर मुलाखत देण्यासाठी आज इथं आलेले आहेत. यापूर्वी 2 मुलाखती झाल्या. एक उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयामध्ये झाली, दुसरी परभणीच्या शारदा कला विज्ञान महाविद्यालयामध्ये झाली, आणि तिसरी आजची आपली ही शाहू कॉलेजमधली. तर या बाबतीत सर बोलतील. पहिला प्रश्न मी विचारेल. माझ्यासोबत डॉक्टर गणेश बेळंबे सर आहेत, डॉक्टर संभाजी पाटील इथले विभाग प्रमुख आहेत, तेही प्रश्न विचारतील. पहिलाच माझा प्रश्न असेल सर की शाश्वत विकास म्हणजे नेमके काय. नमस्कार. शाश्वत विकास ही संकल्पना समजून घेण्याच्या आधी आपल्याला विकास म्हणजे काय हे पाहावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आपण रोज ऐकतो, बातम्यांमधून, वर्तमानपत्रातून ऐकतो की सरकार सांगतं की आम्ही मोठा विकास केला, पदाधिकारी सांगतात आम्ही विकास केला, शासकीय अधिकारी सांगतात मी केला, लोकप्रतिनिधी सांगतात की विकास केला. विकास म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे सगळ्यांसाठीच. लोकांसाठी जितकं गरजेचं आहे तितकं शासकीय पातळीवरून जे काम चालू आहे त्यांनासुद्धा ते विकास म्हणजे काय हे समजलेलं नीट दिसत नाही. ही गंभीर गोष्ट आहे. तुम्हाला विकास ही कल्पनाच जर नाही कळाली तर तुम्ही शाश्वत विकास ही कल्पना कशी समजून घ्या. बघा, कोणीतरी सांगतं, एखादा आमदार म्हणतो की माझ्या मतदारसंघात मी प्रत्येक गावागावाला रस्ता केला आणि विकास झाला. बरोबर आहे डॉक्टर दुष्यंत, त्यालाच विकास म्हणतात. रस्ता होणं हे विकास आहे का. नाही. रस्ता म्हणजे विकास नाही. रस्ता म्हणजे शासनाच्या वतीनं पुरवलेली सुविधा आहे. ती सुविधा आहे, तो विकास नाही. इलेक्ट्रिसिटी गावागावात पोहोचवणं हा विकास नाही. ही सुविधा आहे. कशासाठी. विकास करण्यासाठी. विकासाची जी प्रक्रिया आहे ही केवळ अर्थशास्त्रीय प्रक्रिया नाही आहे. काही लाख रुपये, काही कोटी रुपये देऊन एखादी गोष्ट उभी करणं म्हणजे विकास नाही. तर त्या उभा केलेल्या ज्याही काही भौतिक असतील किंवा अधिभौतिक गोष्टी असतील
या भौतिक आणि अधिभौतिक साधनांचा उपयोग किती झाला आणि उपयोग झाल्यानंतर ज्या लोकांसाठी हे सगळं केलं त्या लोकांच्या जीवनमानामध्ये किती प्रमाणामध्ये उन्नत प्रक्रिया घडून आली, याला म्हणायचं विकास. अर्थशास्त्रीय भाषेतच सांगायचं तर प्रत्येक माणसाचा दरडोई जे काही कॅपिटल आहे, दरडोई उत्पन्न जे आहे ते वाढणं म्हणजे विकास. हा झाला वरच्या कारणानं भौतिक विकास. आता अधिभौतिक स्वरूपाचा एक विकास असतो. काही लोक धार्मिक प्रवृत्तीचे, आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आणि काही लोक ज्याला वर्तमानातल्या युगात सांगायचं तर नास्तिक लोक असतात. नास्तिक म्हणजे काय तर देव न मानणारे. देवाचा मुद्दाच येत नाही, कारण देवाचा संबंध आपल्याशी कधीच आला नाही, येणारही नाही तो. मग अधिभौतिक विकास काय असतो तर माझ्या शरीरामध्ये जे काही चैतन्य आहे ते चैतन्य अधिकाधिक काळ वाढत गेलं पाहिजे आणि त्याचा फायदा माझ्या समूहाला, मी ज्या समूहात राहतो, ज्याला आमच्या लोकसाहित्याच्या भाषेमध्ये लोक असं म्हटलेलं आहे, लोकसमूहाला तो झाला पाहिजे. तर तो झाला अधिभौतिक विकास. एखादा कीर्तनकार येणं, एखादा बोवाबाजी करणं किंवा एखादा महाराज येणं 5-2 कोटी रुपये त्या गावातून भक्तांकडून उचलून देणं हे आध्यात्मिक अधिभौतिक विकास नाही. म्हणून विकासाची संकल्पना ही दोन्ही भौतिक आणि अधिभौतिक स्वरूपातली एकदा का समजून घेतली आपण की आपल्याला शाश्वततेकडे वळता येतं. शाश्वत म्हणजे या शब्दाचा मराठीमधला जो अर्थ आहे तो अमर वगैरे नाही बरं का. आपण अनेकदा शाश्वत आहे, अमर असं नाही. शाश्वत म्हणजे तो मागच्या काही पिढ्यांपासून चालत आला पाहिजे आणि पुढच्या काही पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे त्यांनी खूप मोठा काळ व्यापला पाहिजे. कशाने? विकासात. विकास ही संकल्पना जर 2 भागात असेल, म्हणजे भौतिक विकास आणि अधिभौतिक विकास, तर या दोन्ही प्रकाराच्या विकासांनी काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त काळ व्यापला पाहिजे. आणि तो काळ व्यापताना कोणत्याही नैसर्गिक साधनसामुग्रीबरोबरच मानव संसाधनापर्यंत त्याचा अतिरेक आणि व्यतिरेकही झाला नाही पाहिजे. म्हणजे एका जागी जर काही भर घालायचा असेल तर दुसऱ्या जागी खड्डा पाडून त्यातली माती मुरुम काढून टाकणे म्हणजे शाश्वत विकास नाही. तर जी संसाधनं तुमच्याकडे आज आहेत त्या संसाधनांना अशा पद्धतीनं वापरायचं की खड्डाही नाही झाला पाहिजे आणि भरही पडला पाहिजे. हे समजून घेणं फार थोडंसं अवघड आहे. जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला याची उकल होत जाईल. आणि म्हणून शाश्वत विकासाची जी प्रणाली सुरू होते ती मागच्या पिढ्यांनी आमच्या पिढीसाठी जे काही देऊन ठेवलेलं आहे, मग ते ज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन पुढच्या पिढ्यांचे सुद्धा प्रश्न सोडले पाहिजे. आणि मग हे करत असताना पर्यावरण असेल, पर्यावरणाचा कुठेही घात नाही झाला पाहिजे. आता ग्लोबल वॉर्मिंगसारखा एक मोठा प्रश्न जगापुढे आहे, बेरोजगारीसारखा मोठा प्रश्न जगापुढे आहे. जर यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना आपल्याला राबवायची असेल तर मागच्या सगळ्या ज्या काही धारणा असतील जीवनाच्या, त्या धारणांना घेऊन या वर्तमानातल्या लोकांना तर सुकर करताच आलं पाहिजे आणि पुढच्या काही पिढ्यांसाठी ते शाश्वतता जी आहे ती टिकून राहिली पाहिजे. तर त्याला शाश्वत विकास असं आपल्याला म्हणता येईल. कारण मागच्या पिढ्या जे जगलेल्या आहेत, मागच्या म्हणजे 1-2 नाही, तर जिथून मानवी जीवनाची उत्क्रांती सुरू झाली तिथूनच ज्ञानार्जनाची संस्कृती निर्माण झाली. या ज्ञानार्जनामध्ये शोध, संशोधन आणि आविष्कार होते. ज्या गरजा ज्या काळामध्ये होत होत्या त्या गरजांच्या शमनासाठी जे काही नवीन निर्माण केलं ते निसर्गाच्या स्वरूपातून केलेलं असल्या कारणानं निसर्ग आणि माणसाच्या नात्यातून शाश्वत विकास हा पुढे जातो आणि ती मूर्तरूप घेतो. आता अमूर्त अशा स्वरूपातल्या घटना आणि गोष्टी यासाठी कशा वापरायच्या ते आपण पुढे पाहू. पण ही जी शाश्वत विकासाची संकल्पना आहे ती इतकी व्याप्त अशी आहे. याच्यामध्ये मागच्या काही पिढ्या, वर्तमान आणि पुढच्या काही पिढ्या यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं सामर्थ्य ज्या प्रक्रियेमध्ये असतं, ज्या प्रणालीमध्ये असतं, त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक, महाराष्ट्रातील मराठी भाषेचे अभ्यासक, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेच्या साहित्यामध्ये एक वेगळी ओळख आणि लोकसाहित्यामध्ये अलौकिक योगदान ज्यांच्या अभ्यासानं दिलं आहे, आदरणीय डॉक्टर साहेबराव खंदारे सरांची आपण मुलाखत
आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होते. अमूर्त संस्कृती, वारसा आणि शाश्वत विकास मुलाखत भाग 3 त्याची चर्चा आपण आपल्यासमोर करतो. शाश्वत विकासाच्या संदर्भात सर बोलत होते. अचेतन गर्भाच्या मनात असणारी अनेक वादळं आणि वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या लोकपरंपरा, जनजाणीवा आणि जागृती आणि त्याची निर्माण झालेली वेगवेगळी प्रतीकं आणि त्या प्रतीकावरती वेगवेगळ्या धर्मसंस्कृतीच्या मांगल्याची प्रतीक असतात. ती पदचिन्ह म्हणून समाजामध्ये अवतीर्ण होत असतात आणि त्याचे संकीर्ण स्वरूप कधीकधी नामशेष होण्याच्या मार्गावर असतात. त्या परंपरा जिवंत ठेवणं ही खरं तर अमूर्त संस्कृतीचा भाग आहे आणि ती जिवंत ठेवण्याची प्रक्रिया युनेस्कोच्या माध्यमातून डॉक्टर साहेबराव खंदारे पूर्ण करत आहेत आणि त्याचाच भाग आपल्यासमोर ते आज अमूर्त संस्कृती, वारसा आणि शाश्वत विकास याच्यावरती आपण चिरंतन त्यांची मुलाखत घेतोय. खरं तर हा चिरंतन गाभा आहे. उदाहरणामध्ये नटराजाची दशावतारातली मूर्ती किंवा एखादं लमाण्याचं नृत्य असेल किंवा वेगवेगळ्या जात्यावरल्या ओव्या याचा संदर्भ आत्ता कांतराव जाधव सरांनी दिला होता. ह्या सगळ्या सचेतन संकीर्तन संस्कृतीचा अभ्यास करत असताना त्या लोप पावत चाललेल्या सगळ्या परंपरा, संस्कृती, संकल्पना त्या पुढे कसं आणता येतील आणि त्याला कसं जिवंत ठेवून त्या पुढील समाजाला, पिढीला देऊन त्याच्यातलं मूल्य कसं जागृत आहे आणि ते मूल्य समाजाला संस्कार म्हणून किंवा अबाधितपणे विकारित होत जाणाऱ्या समाजाला सदाचाराचा मार्ग दाखवता येईल का, या भागातून ह्या मुलाखतीची खरं तर भाग 3ची रचना आहे. आणि म्हणून मी आता दादांना बोलत असताना त्याच्याच पुढे घेऊन जाईन की अमूर्त संस्कृतीची अशी काही स्पेसिफिक उदाहरणं देऊन आपण आम्हाला सविस्तर की आम्हाला ते समजण्यास मदत होईल त्या उदाहरणातून की ही नेमकी संस्कृती याच्यातून विस्तारित होते किंवा अवतीर्ण होते. हे बघा, जीवन, मानवी जीवन हा एक अव्याहत असा प्रवाह आहे. तो अनादी काळात सुरू झाला आणि तो वर्तमानापर्यंत वाहत आलेला आहे. इथल्या पुढच्या काळातही तो वाहतच राहणार आहे. आणि जगातल्या ज्या ज्या म्हणून संस्कृती आहेत, जे जे देश संस्कृतीजन्य आहेत, फार थोडे देश आहेत की ज्यांना संस्कृती नाही. अलीकडच्या काळात सांगायचं तर थोडे देश किंवा काही अशी व्यापारी शहरं सिंगापूरसारखी, पण बहुतेक जे देश संस्कृत झालेले आहेत असं आपण म्हणतो. अमेरिकेला कुठलीही संस्कृती नाही, कारण हे दुसऱ्यावरती आक्रमण करून एका भूभागाला संपादन करून ते लोक जगत आहेत. म्हणून ती संस्कृती ही सभ्य लोकांची संस्कृती आहे. लक्षात ठेवा, सभ्य आणि सुसंस्कृत याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. मग सुसंस्कृत असलेले जे लोक आहेत त्यांच्या जीवनाचा जो प्रवाह आहे तो शेतीपासून सुरू होतो. कारण जगातली कुठलीही संस्कृती शेतीत जीवन जगणाऱ्या माणसांपासून सुरू झालेली आहे. इथे जेव्हा ती संस्कृती निर्माण झाली, प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्ही केलेल्या विवेचनाबद्दल मी बोलतो आहे की जेव्हा ती संस्कृती निर्माण झाली, तिच्या निर्मिती काळामध्ये धर्मसंकल्पना कधीच नव्हती. जात वगैरे तर हे फार नंतरच्या गोष्टी, पण धर्मसंकल्पनाही नव्हती. फक्त मानव केंद्री संस्कृती काय असते, मानव केंद्रित असते. ती माणूस म्हणूनच सगळ्यांकडे पाहत असते. तुम्हाला काय वाटतं हा नंतरचा भाग असतो, कारण त्या वाटणाऱ्या घटकांना, जसं की राजकारणी लोक असतील त्यांना जात आवश्यक असते, गावागावातल्या लोकांमध्ये फूट पाडण्यासाठीचे अनेक प्रकार त्यांना हवे असतात. ह्या गोष्टी आपल्या याच्याशी आपण संबंधित धरून आहे. पण जेव्हा संस्कृती कृषीतून निर्माण झाली तेव्हा ती बघा, पहिल्यांदा जी काही शेती निर्माण झाली असेल ती महिलांनी केली. जंगलामध्ये फिरणारी ती जी काही टोळी होती त्यातल्या काही महिला ह्या काही गरोदर राहिल्या, काही कारणाने एका गुहेजवळ थांबल्या आणि त्यांनी ती रोपं उपटून खाल्ली गुहेच्या आजूबाजूला पडलेली. आणि त्यांच्या लक्षात आलं की याच्या खाली बी आहे, म्हणजे या बीमधून हे सगळं निघालेलं आहे. तिला ब्रह्म सापडलं. ब्रह्म म्हणजे बीज. साधा याच्या पाठीमागे धार्मिक, आध्यात्मिक हे फार फार चुकीच्या रचना आपल्याकडे झालेल्या आहेत. तो भाग या चर्चेचा नाही आहे. पण जेव्हा शेती ही हळूहळू हळूहळू त्या टोळीला अन्न देण्याइतपत सक्षम करायची होती, तेव्हा त्या थांबलेल्या स्त्रियांनी शेतीच्या आजूबाजूलाच राहायला सुरुवात केली. माणूस थांबला, स्थिर झाला की संस्कृतीला सुरुवात झाली. आणि मग संस्कृतीला सुरुवात झाल्यानंतर काय झालं, पहिलं काय होतं, साधन सामुग्री निर्माण करणं. शेतीत बिया जर खाली जमिनीच्या खाली, कारण त्या काळातली शेती काही असे वावरं वगैरे नव्हते,
काय होतं, नदीच्या काठावरती जी जमीन रिकामी झाली झाडं वाहून जाऊन, त्या चिखलाच्या दलदलीच्या ठिकाणी ती बी रोवली जायची. मग रोवायची कशाने, तर एक नोकदार काठी, त्या बाईने अशी ती काठी हाणायची, मागच्या बाईने 2 बिया टाकायच्या. अशातून ती शेती प्रगत झाली. मग ते पहिलं जे अवजार आहे त्या स्त्रीनं बी रोवण्यासाठी केलेलं, त्याला स्पेअर असा एक शब्द आहे आणि तो अतिप्राचीन भाषेमधला आहे. आपल्याकडे भाषा म्हणलं की जाऊन आपण संस्कृतपर्यंत जातो. त्याच्या आधी या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रगत भाषा होती, तिचं नाव पैशाची, जिच्यामध्ये गुणाढ्यानं आपली बृहत्कथा लिहिली. तर अशा शेतीमध्ये जर बी पेरायचं झालं, बी लागलं, मग ते बी वर आलं, मोठं झालं, त्याच्या तिथं बाजूलाच घर करावं लागलं. मग घर म्हणजे काय करायचं, तर झोपडी बांधायची. कशाकडे पाहून, मोठं एखादं झाड जर एखाद्या डोंगराला टेकून असेल तर तिथं पाणी लागत नाही. मग अशा झोपड्या निर्माण झाल्या आणि हळूहळू छोटे छोटे तिथं राहिल्यामुळं काय होऊ लागलं, दलदलीच्या बाजूला राहिल्यामुळं कृमी कीटक होऊ लागले. मग वल्कलं आले. वल्कलं म्हणजे कपड्याची पूर्व पीठिका, की ज्याला झाडाच्या साली किंवा पानं याच्यातून निर्माण व्हायची. हळूहळू जेव्हा माणसाच्या गरजा वाढत गेल्या, त्या गरजांच्या पूर्ततेसाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी मानवानं केल्या त्याची संस्कृती बनली. आता संस्कृतीमधल्या अशा काही गोष्टी होत्या की ज्या स्पर्श करून पाहता येत होत्या. झोपडी बांधणं स्पर्श करून पाहता येणारी गोष्ट आहे, ती मूर्त संस्कृती झाली. आणि ज्या गोष्टी होत्या अशा होत्या की पाण्यात त्या बायका ते बिया लावतायत, शेती करतायत. आता जसं भाताच्या शेतामध्ये करतात, तसं जेव्हा त्या बायका काम करू लागल्या, शेतात कष्ट करू लागल्या त्या शेतामध्ये, तेव्हा तिला आंतरिक ऊर्जेची गरज होती आणि म्हणून ती मग गाणे म्हणू लागली. मग हे गाणं काय आहे, अमूर्त आहे. नंतर जसा हा समाज पुढे गेला, संस्कृती पुढे गेली, तसतशा नवीन गरजा निर्माण होऊ लागल्या. मग त्या गरजांच्या शमनार्थासाठी त्या समूहानं, लक्षात घ्या, लोकसमूह हा फारच महत्त्वाचा असतो. त्या लोकसमूहाची म्हणून एक स्वतःची भौतिक संस्कृती असते, अधिभौतिक संस्कृती असते. त्या लोकसमाजाच्या काही धारणा असतात, त्या भाषेसारख्याच वेगवेगळ्या गोष्टींनी मंडित झालेल्या असतात. या धारणांना पुढे घेत ही कृषी संस्कृती पुढे जात होती आणि वेळोवेळी लागलेल्या काही गरज असेल, ती गरज क्षमवण्यासाठी त्यांनी नवीन जे शोधाविष्कार केले. जसं की पाहायला गेलं, सगळ्या गोष्टी संस्कृतीतल्या ह्या अवलोकन, निसर्गाचं आकलन आणि अनुकरण याच्यातूनच निर्माण केल्या. मग त्यांनी पाहिलं की एखाद्या जंगलाला आग लागलेली आहे आणि तिथं बाजूला जे रोज आपण हरण मारून खात आहे ते हरण जळालं. भूक तर फार लागली, ओढून आणलं, त्याच्यावरचं ते कातडं बितडं खाल्लं आणि खाल्ल्यावर लागली हे खूप टेस्टी आहे, हे खूप चवदार आहे. मग मांस भाजून खाण्याची प्रक्रिया सुरू झाली. कच्चे दाणे खाणारा माणूस भाजून खाण्याच्या मागे लागला. किंवा अशा प्रकारे हळूहळू अग्नीचा शोध, मग चाकाचा शोध, जात्यात भरडून आलं, जात्यावरती बाई गाणं म्हणू लागली. ह्या सगळ्या गोष्टी अशा विकसित होत गेल्या. याला लाखो वर्षाचा काळ गेलेला आहे आणि इतिहासामध्ये लाखो वर्ष म्हणजे फार छोटीशी गोष्ट असते. म्हणून ही जी संस्कृती आपण पाहतो कृषीची, ती आता फार पुढे येऊ आपण की हे शाश्वताकडे तुम्ही म्हणाले ते थोडं स्पष्ट करून सांगा. आमच्या लहानपणी म्हणजे माझ्या वयाचे तुमच्यापैकी बरेच जण असतील किंवा काही नसतील, जी शेती होती त्या शेतीमध्ये कीटकनाशकं फवारल्या जात नव्हती, काही गरजच पडत नव्हती. कीटकनाशकं कोण खात होतं, दुसरे मोठे किडे खात होते. मग त्या काळामध्ये जे पेरलेलं जायचे धान्य त्याला खतही टाकायचे नाही. खत कोणतं होतं, आपापल्या घरी जे उकोंडा होता ज्याच्यामध्ये चुलीतली राख आणि सगळ्या जनावरांचं शेण टाकलं जायचं, पालापाचोळा, ते वर्षभर पाऊस बिऊस सगळं करून आत ते खत तयार व्हायचं. अतिशय सुंदर असं खत ते व्हायचं. त्याच्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुसरी खतं घालायची गरज नव्हती. या नैसर्गिक खतांवरती बघा, याच्यामध्ये कोणालाही त्रास झालेला नाही. खत निर्मितीमध्ये फॅक्टरी नाही, केमिकल्स नाहीत. गाय म्हैस बैल जे हाकतात ते सगळं शेण नेऊन तिथं टाकलं. राख घरातल्या प्रत्येक घरात चूल होती, तिथली राख टाकली, पालापाचोळा झाडून झुडून सगळं त्या उकंड्यात टाकलं, पाण्यानं ते मुरलं आणि त्याचं खत झालं. एक नंबरचं खत शेतीला ते असायचं. या खतामध्ये सुद्धा काही कृमी कीटक होते, काही जीवाणू होते, काही विषाणूसुद्धा होते. लक्षात घ्या, हे सगळं अभ्यासांती आता आम्ही केलेलं असल्यामुळे सांगतोय. या जीवाणू विषाणू कृमी कीटकांसह त्या शेतामध्ये टाकलेलं खत त्या काळातल्या त्या धान्याला, मग ज्वारी असेल, कापूस असेल, जे काही असेल त्या धान्याला ते पूरक असायचं आणि त्याच्यामुळं फवारणीची गरज नसायची, कृमी कीटकांना मारायची गरज नसायची. निसर्ग हा आपोआपच त्याचं म्हणून एक संतुलन करत होता, मराठीत सांगायचं तर बॅलन्स करत होता आणि त्याच्यामुळं मग पुढे हे सगळं नीट झालं.
85च्या कालखंडामध्ये 1985च्या काळामध्ये जागतिकीकरणाचं वारं आधुनिकीकरणाच्या स्वरूपात आलं आणि आम्ही जागतिकीकरण आनंदानं स्वीकारायला लागलो. याच्या पाठीमागं नॅशनल लेवलच्या पॉलिसीज होत्या विकसित आणि अविकसित देशांच्या संदर्भातल्या. तो आपला विषय नाही, पण त्याला ते सांगितल्याशिवाय ते पटणारं नाही. 85ला नवं बियाणं आलं, नवी खतं आली, नवी कृमिकीटकं आली आणि तुम्हाला एक आमिष दाखवल्या गेलं. काय कदम आमिष दाखवलं गेलं. तुमच्या एका एकरामध्ये तुम्हाला जे 10 काय म्हणतो आपण त्याला क्विंटल कापूस होतो तो फार कमी आहे. आम्ही सांगतो ते बियाणं वापरा, त्याला हे खत टाका, हे फवारणी करा, म्हणजे 20 क्विंटल निघेल. 1985 भारतीय शेतीच्या बाबतीमधलं अतिशय वाईट वर्ष. आणि मग माणसं नादी लागली कशासाठी? अधिकच्या उत्पन्नासाठी. हे सांगणारे जे होते ते सांगण्याचं तत्त्वज्ञानच वेगळं होतं. त्या काळामध्ये फक्त गावात रेडिओ पोहोचलेला होता, टी व्ही काही नव्हता, तोही गावात एखादा असायचा. पण त्या सांगणाऱ्या लोकांनी आणि त्याच्याबरोबर ही आमची जी कृषी विद्यापीठं आहेत हे सगळे बळी पडले. शेतकरी नागवायला सुरुवात झाली आणि मग त्याच्यावरती काय झालं? आम्ही गहू खाऊ लागलो. तो कोणता खाऊ लागलो? फवारणी केलेला, खत घातलेला. तुम्हाला आता तुम्ही सगळे उच्च विद्याविभूषित आहात. आपल्याला वाटते असं काय होणार आहे त्या फवारणीनं कोणतं प्रदूषण होते? नुसतं हवेचं होत नाही, मातीचंही प्रदूषण होते. मग ही माती पाऊस पडल्यानंतर पावसानं पाण्यात जाते, पाण्याचंही प्रदूषण होतं. अशा प्रकारे खतं आणि या फवारलेल्या कीटकनाशकांमुळे पाणी प्रदूषित झालं, जमिनीचे पोत खराब झाले आणि मग जे तुम्ही सांगू लागले पीक त्याच्यावर अधिकची कीड पडू लागली. अधिकची कीड पडत होती या गोष्टींमुळं. आणि मग त्याच्यावर पुन्हा वेगवेगळी उपचार करण्याची पद्धती शेती व्यवस्थेनं स्वीकारली. आणि जिथं 5 क्विंटल 10 क्विंटल कापूस होत होता त्याच्यातून जे उत्पादन निघत होतं ते उत्पादन आणि वर्तमानात 15-20 क्विंटल कापूस झाल्यानंतर येणारं उत्पादन, हे उत्पादन जरी जास्त असलं तरी उत्पन्न मात्र प्रचंड घटलेलं होतं. शाश्वत विकास हा असा मारल्या जातो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सगळं कृत्रिम तयार केलं मूळच्या. आणि ते जेव्हा धान्य लोक खाऊ लागले तेव्हा त्या लोकांना आजार होऊ लागले, पशुपक्षी मरू लागले. बघा तुम्ही पर्यावरणाचा जे कोणी अभ्यासक असेल त्यांच्या हे लक्षात येईल की कितीतरी पशुपक्षी कमी झाले, चिमण्या दिसेनाशा झाल्या, कावळे शोधून पाहावे लागायले, अनेक पशुपक्षी त्याच्यात मरू लागले. 85 ते वर्तमान इतक्या काळामध्ये एवढी संकटं आपल्यावरती आली. त्याच आमचा विरोध विज्ञानाला नाही, पण प्रत्येक भूमीचा एक भूगोल असतो. मराठवाड्याचा भूगोल वेगळा आहे आणि या भूगोलाची पर्यावरणीय क्षेत्र आणि क्षमता ह्या वेगळ्या आहेत. ह्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या क्षेत्र आणि क्षमतेमध्ये असलेल्या पर्यावरणाला पूरक असणाऱ्या गोष्टीच आम्ही शाश्वत विकासासाठी वापरल्या पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात, त्यावेळेच्या आता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये इस्रायलच्या कापसावरती प्रयोग झाला. 4 कोटी रुपये खर्च केले. आम्ही एकच साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही बी आणलं, आनंदाची गोष्ट आहे, पाण्याची क्षमता आहे, ते सगळं कर, पर्यावरणाचं काय करणार? कारण कोणतंही झाड हे त्याला आवश्यक असलेल्या भौगोलिक पर्यावरणाशिवाय ती क्षमता नसते त्याच्यात जगायची, नाही का? की जसं पिंपळाचं झाड शेतात आलं किंवा गावात कुठल्या जमिनीत आलं तर ते महावृक्ष होऊ शकते. पाखरं खाऊन आपल्या गच्चीवरती बारीक कुठंतरी झाड येते, त्याचा महावृक्ष होतच नाही ना. ही पर्यावरणीय नोंद आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून ज्या त्या भूगोलाच्या कक्षेत, ज्या त्या पर्यावरणामध्ये, ज्या त्या पारंपरिक संसाधनांमधून जी म्हणून क्रियाकलाप केली जातात मानवी जीवनाला सुकर करण्यासाठी, त्याच्यातूनच शाश्वत विकास होतो. ही उदाहरणं मला वाटते पर्याप्त आहेत. धन्यवाद सर. आपण बोलत आहात तर मध्ये थांबवावं आणि प्रश्न विचारावा असं अजिबात वाटत नाही, पण आपण काही फारच महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर अवलोकन, आकलन आणि अनुकरण आणि पर्यावरणीय प्रबोधन या पद्धतीचा चाललेला विकास जरी बरोबर असला तरी मात्र अमूर्त संस्कृती वारसा ही शाश्वत विकासाची हमी आहे. हे जे आपण म्हणता ते जरा थोडं अधिक स्पष्ट करून सांगितलं तर आम्हाला थोडं अधिक आकलन होऊ शकते. कसं आहे पाटील सर की
काही गोष्टी खरं म्हणजे हे माझ्यातलं मी मोठेपणा कधीच सांगत नाही. ते ज्याला वाटेल त्यानं ते ऐकावं, ग्रहित करावं, ज्याला वाटेल नाही त्याने थोतांड समजावं. परंतु 1993ला 1993 आणि 1996 ही 2 वर्ष मी केलेल्या कामातली अतिशय मांडणीच्या दृष्टीने युनिक ठरली. 1993ला मी एक संस्था उभी केली होती. त्याचं कारण होतं की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असेल तर संस्थात्मक काम असलं पाहिजे. भारतीय सामाजिक विज्ञाने व लोकसाहित्य संशोधन संस्था ही ती संस्था. या संस्थेच्या माध्यमातून मी पहिल्यांदा आंतरविद्याशाखीय थेरी मांडली होती की जी 2007 नंतर जगानं स्वीकारली. हे जगानं 2007 नंतर स्वीकारली होती. मी 1993ला मांडलेली आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. बरं झालं त्या काळात ते मोठाले आपले खांद्यावरचे कॅमेरे होते, नाही तर ते लोकांना खरंही वाटलं नसतं. 1996ला मी दुसरी थेरी मांडली होती, हाऊ टू अचीव द सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू इंटँजिबल कल्चरल हेरिटेज. म्हणजे आपल्याला शाश्वत विकास जर करायचा असेल तर तो अमूर्त संस्कृतीमधूनच केला पाहिजे. तो कसा करायचा याची ती थेरी होती. हाऊ टू अचीव द सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू इंटँजिबल कल्चरल हेरिटेज. म्हणजे अमूर्त संस्कृतीचा नक्कीच कोणत्या तरी शाश्वत विकासासाठी उपयोग होऊ शकतो हे तेव्हा मला कळलं होतं. का कळलं होतं याची कारणं सांगतो मी तुम्हाला. आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण आता मी खूप 2, 4, 5 विषयांमध्ये आणि 2-3 विद्याशाखांमध्ये शिकलो म्हणजे अभ्यास करत गेलो. महाविद्यालय हा काही मुद्दाच नसतो अभ्यासकांना. आणि तुम्ही जर माझं काम आणि ग्रंथालय पाहिलं तर अत्यंत आधुनिक विज्ञानापासून सगळ्या गोष्टी मी मांडत आलेल्या आहे. तो काम करत आहे. म्हणजे प्रयोगशाळेत मी काम केलेलं आहे. जीवन जेव्हा आपण जवळून पाहतो तेव्हा त्या जीवनामध्ये होणारे सूक्ष्म बदल जे असतात, जीवन म्हणजे मानवी जीवन म्हणजे मानवी आणि जिवंत असणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचं जीवन, जर सूक्ष्मपणे तुम्ही जीवनाकडे पाहिलं असेल तर माझा जन्म 62चा, त्याच्यानंतर 7-8-10 वर्षानं कळू लागलं. जेव्हा मी गाव पाहिलं, गावातली माणसं पाहिली, त्या माणसांच्या धारणा पाहिल्या आणि 8वीला मी गाव सोडलं आणि शहरात गेलो. मग शहर पाहिलं. शहर आणि गाव इथे दोन्हीकडेही माणसं असतात, माणसंच राहतात, पण जगण्याची जी प्रणाली आहे, पद्धती आहे ती वेगवेगळी आहे. मी हपकून गेलो की हे असं कसं होऊ शकतं. हे गावातलं दारिद्र्य असेल, गावातलं तुम्ही ज्याला मागासले पण म्हणता, म्हणजे काही गोष्टी जसं की रस्त्यावरच पाणी चाललेलं आहे, रोगराई वाढायला लागलेली आहे, ह्या बारीक बारीक गोष्टी सोडल्या तरी पण तुलनेनं गावातला माणूस हा सक्षम होता, तो सस्टेन होता. लक्षात ठेवा. म्हणजे ही शास्त्रीय तुलना आहे, याला फार असं वरवर घेता येणार नाही आपल्याला. की गावातल्या माणसाला एखाद्याचं सर्दी पडसं झालं तर तो झोपून नाही राहत, काही कोणातरी पानाचा रस घेतो किंवा काहीतरी काढाबिडा घेतो आणि तो कामावर जातो. शहरात तसं होत नाही. ताप आला आणि दरदरून घाम आला की त्याची जी बायको असते किंवा घरचे माणसं असतात त्याला बाहेरसुद्धा जाऊ देत नाही. गोळी, औषध, इंजेक्शन, आमकं ढमकं. माणसं सारखीच आहेत. मग यांच्या दुःखाची मुळं ही शरीर परत्वे का बदलतात, तर ती शरीर परत्वे बदलत नसतात, ती पर्यावरण परत्वे बदलत असतात. माणसांचं तसंच आहे, प्राण्यांचं तसंच आहे. म्हणून मग मी हे पाहत होतो की अमूर्त संस्कृती म्हणजे काय. आता गावात आपला एखादा बैल मोडला ही संकल्पना सगळ्यांना माहीत असेल. पाय बैलाचा मोडला समजा, कोणाच्या तरी धुऱ्याला गेला, त्यानं काहीतरी मोठी काठी किंवा दगड बरोबर नेम धरून हाणला, गुडघ्यातून बैल उखळला. काय करतो आपण, गावातला माणूस त्याच्यावरती गावात उपचार करतो. मी पाहिलं की कितीतरी मोडलेले बैल गावातच नीट व्हायचे. काहीतरी शेंदूर, एक अंड फोडून टाकायचे, एका झाडाचा पाला आणून ते सगळं करायचे आणि याला बांधून टाकायचे बैलाला. 2-3 दिवसानंतर पाय सोडला जायचा. ते दुखणं थोडं लंगडं बिंगडं व्हायचं, पण पुढे तो चांगला व्हायचा. त्याला लागलं नाही ना, काही गरज पडली नाही. गावात पाहायचो आम्ही लहानपणी, एखाद्या बाईचं लहानसं लेकरू तापानं फणफणलं, ती बाई काय करायची, ती रात्रीचा भात
आणि त्याच्यावर सकाळी दही टाकायची, ते मिश्रण घेऊन 2 उदबत्त्या घेऊन एखाद्या भवानीचं देऊळ असेल, मेस्काईचं देऊळ, काय जे गावातली देवता असेल दगडाचे बारीक बारीक ठेवलेले देव, तिथं जायची, त्याला देवाला ते वाहायचं, त्या लेकराचं गळा मान दाबून तिथं त्या देवापुढे नमस्कार करायला लावायची, पाया पडायला लावायचे आणि ते बोनं म्हणजे भात आणि शिळा भात आणि दही याचं बोनं खायला द्यायचं. 1 दिवसात तो ताप उतरायचा. शिकलेल्या माणसाने सांगून टाकले, काय अडाणचोट लोक आहेत म्हणले, असं कुठं बोलन फिरणं होत असते का? अरे बाबा, ही माणसं अडाणचोट आहेत कशामुळे? त्या दगडाच्या पाया पडतात म्हणूनच ना. तुम्हीही दगडाच्याच पायात पडता ना. पण तुम्ही कधी भात आणि दह्याच्या मिश्रणात काय आहे हे शोधून पाहिलं का? नाही. तो प्रयोग मी स्वतः केला आणि त्यातून पाहिलं मी की हे तर विज्ञान आहे. म्हणजे पारंपरिक विज्ञान, ज्याला आपण ट्रॅडिशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो, याचा अभ्यासच झाला नाही देशामध्ये. अभ्यास झालेला नाही. हे मी कोरियात, दक्षिण कोरियामध्ये युनेस्कोच्या एका कॉन्फरन्समध्ये सिद्ध करून दिलं की नाही झाला. तसं झालं असतं ना, या देशातल्या प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न प्रचंड वाढलं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याच्यावरती जग विकसित होण्याचा प्रयत्न करतो, मग हे सायन्स नव्हतं का? मग आम्ही तीच ताप उतरण्याची ज्वरावरची गोळी, तिचे सगळे कंटेंट्स काढले. भात आणि बोनं, ज्याचं भाताचं बोनं त्याच्यात असलेले कंटेंट्स आणि ह्या ज्वरावरच्या गोळीतले कंटेंट सारखे. फक्त हे भात वापरणाऱ्या अडाणचोट गणल्या गेले आणि तुम्ही डॉक्टरकडून घेतले की तुम्ही शहाणे झाले. शाश्वत विकासातून, शाश्वत विकास हा अमूर्त संस्कृतीमधून पुढे जातो. ती बाई, तुम्ही विचारलं तिला, तिनं सांगितलं बाबा आम्हाला काय माहीत होते, आमच्या आजीनं हेच केलं, तिच्या मायानं हेच केलं, म्हणून मी लेकरासाठी हेच करते. कापसाच्या दिवसामध्ये मी वारंवार हीच उदाहरणं यासाठी सांगतो की तुम्हाला आम्हाला माहीत असलेली उदाहरणे आहेत. शेकडो उदाहरणं आहेत. मी आदिवाशांमध्ये काम केलेलं आहे, खूप मेळघाटसारख्या डेन फॉरेस्टमधल्या आदिवाशांबरोबर काम केलेलं आहे की ते जे विधी आहेत लहान लहान, ते सगळे विधी तुम्ही विज्ञानाचे सूत्र म्हणून तपासून पहा. ती सगळे विज्ञानाचे सूत्र आहेत. मग ही वैज्ञानिक सूत्र तुम्ही पाळली का? नाही. मला तेव्हा अस्वस्थ व्हायचो मी की हे जे लोक करतात ते खरं आहे, सत्य आहे, याच्यातूनही विकास होऊ शकतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आमच्याकडे, माझ्या गावाकडे केळीवरती 2000 साली एक मोठा रोग आला. तो जवळपास 4, 5, 6, 10 किलोमीटरचा परिघ त्याच्यामध्ये केळी येते. म्हणजे अगदी वारंगा, गवळ बाजार आमचं मधला तो सगळा पट्टा, तिकडे लहान लोणपर्यंत सगळा केळीतला पट्टा. अचानक रात्री पानं कोमेजले आणि सकाळी सगळे पानं असे डुळडुळ झाले. तेव्हा माई नावाचे एक कुलगुरू होते आमच्याकडे तेव्हा 400 झाडं होती केळीची. आमच्या मायनं सांगितलं की एका मोठ्या टोपल्यात किंवा बाटलीत तुम्ही काय करा, ताक घ्या आणि त्याच्यात शेळीचा मूठ टाका आणि ते मिक्स करून फवारा. आमच्या भावाने केलं. थोडे थोडे कोमेजलेले पानं पुन्हा पॅक झाले. 25 गावाची केळी खलास झाली 8 दिवसात. फक्त तो एकच फळ कायम राहिला. काय फवारलं? ताक आणि शेळीचा मूठ. माई नावाचे कुलगुरू होते, मी त्यांच्याकडे गेलो. ते त्या दौऱ्यावरच निघणार होते. 2, 4, 5 त्यांच्यासोबतचे सायंटिस्ट, कृषी विद्यापीठातले फार शिकलेले लोक. मग त्यांना मी म्हटलं सर ते असं असं. हो म्हणले, आम्ही आता तिकडं चाललो म्हटलं. माझे फार चांगले संबंध होते. मी म्हटलं सर माझ्याही गावाला या म्हटलं, कारण माझ्या केळीवरती काहीही झालेलं नाही, माझी केळी जशाल तशी आहे, बस म्हटलं गाडी. मग आम्ही गेलो. त्यांनी वसमतपासून पाहायला सुरुवात केली. असं जात जात आमच्या गावाला गेलो. ते पाहिलं. ते म्हणले हे असं कसं झालं की धुऱ्याच्या पलीकडची केळी ही सगळी कोमेजून गेलेली आहे. तिची ते बारके बारके केळं, घड, ते काय म्हणतो आपण त्याला, कमळं, सगळं पडायला लागलेलं आहे. मग तुझंच कसं राहिलं? मग आम्ही सांगितलं बाय आमच्या मायेनं सांगितलं होतं असं असं करा, ते केलं. शाश्वत विकासासाठी तुमचं जे काही पारंपरिक ज्ञान आहे, ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी, आता याला तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणणार नाहीत का? तुम्ही शोधलंच नाही ना. शेळीच्या मूत आणि ताक जर एकत्र केलं तर काय होते हे तुम्ही न शोधता कसं काय म्हणू शकता अडाणचोट होती ही माणसं? तर ती माणसं त्यांच्या अमूर्त संस्कृतीनं परिपक्व होती, सक्षम होती, म्हणून ती शाश्वत विकास घडवून आणू शकत होती. हा आहे या दोन्हीतला जो काही अन्वय आहे किंवा दोन्हीचे संबंध जो आहे तो असा आहे. हे सगळं मी फार बालपणापासून पाहत गेलो आणि म्हणून हाच विषय ठीक आहे आपण शिकवतो. मी कॉमर्सचा प्राध्यापक होतो काही दिवस. नंतर मी साहित्यातही आलो.
पण शिकवणं म्हणजे ह्याच्यातून आपण काय जाणीवा समृद्ध करतो का? प्रामाणिकपणे आपण आपल्यालाच विचारायचा हा प्रश्न आहे की शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आणि संशोधनाने समाज समृद्ध होतो. या उक्तीवरती मी 35 वर्षापासून काम करतो आहे शिक्षणाच्या क्षेत्रात. करतो का आपण? कधी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता हे नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे, त्यात स्किल वगैरे अमकं ढमकं आलं आहे, पण ते कोणतं? पुन्हा भूगोलाचा प्रश्न येतो. त्या सगळ्या गोष्टींना जर समजून घ्यायचं असेल तर अमूर्त संस्कृती म्हणजे काय आणि तिने शाश्वत विकास कसा घडून येतो हे समजून घ्यावं लागतं. अमूर्त संस्कृती आणि शाश्वत विकास याची आपण अत्यंत स्वतंत्र अभ्यासूपणे मांडणी केली. माझा प्रश्न असा आहे की अमूर्त संस्कृती, वारसा आणि शाश्वत विकास याची सांगड घालता येईल का आणि कशी घालता येईल? फार सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, एकदा का तुम्ही शाश्वत विकास ही संकल्पना समजून घेतली की जगात अमूर्त संस्कृतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. का उरत नाही? शाश्वत म्हणजे टिकणार, म्हणजे फार आदिम नाही, पण 2-4 पिढ्या तरी तो टिकला पाहिजे. आता बघा, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेले किल्ले आहेत, बरोबर आहे. गावागावांमध्ये बुरुज, वाडे आहेत. आजही माझ्या गावच्या, माझ्या वाड्यातल्या बुरुजाला ताकदवान माणसानं सब्बल जर मारली लोखंडाची, ते खपुरा गळतो इतकाच. आणि आपल्या 2-3 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला किंवा आपल्या गावच्या शाळेला जर ताकदवान माणसानं सब्बल मारली तर ती आरपार जाते, 2-4 त्या विटी घेऊन जाते. कोणतं बांधकामाचं कौशल्य आम्ही निर्माण केलं, किती प्रगती केली विज्ञानानं, की एखाद्या जुना म्हणजे 200 वर्षाचा 300 वर्षाचा वाडा पडत नाही. महाराजांच्या किल्ल्याच्या भिताडाला कशाने तोप गोळ्यांनी टकरा दिले असतील पण ते पडत नव्हते. आणि आमचा कालपर्वाचा पूल उद्ध्वस्त झाला. ते तर पुतळा तर ती अत्यंत शर्मेची गोष्ट आहे, त्याच्यावर वेगळं बोलता येईल. हे असं जर होत असेल तर शाश्वत आहे का हा विकास? नाही. हा तुम्ही हंगामी काही काळापुरता किंवा दिखाऊ विकास आहे. शाश्वत विकासासाठी काय वापरलं होतं? बुर्ज मातीत होती. तुमच्याकडे तर सिमेंट आहे. एका सिमेंटची जाहिरात बघा तुम्ही, नाही का? तो भला उन्मत्त झालेला बैल त्या भिंतीला धडक देतो आणि तोच पडून मरून जातो. इतकी शक्ती असलेली सिमेंट, पण तो पूल वाहून जातो, पडतो, ते घर गळतं, नवं संसद भवन गळायला लागलं. मग त्या काळातली तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आहे, सायन्स, हे पॉवरफुल होतं का आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं तुम्ही बांधलेल्या वास्तू ह्या प्रबळ आहेत? याचा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला ही जी काही सांगड घालायची आहे, कारण त्याच्या पाठीमागे प्रदीर्घ अशी एक परंपरा आहे. त्या परंपरेतून ते तंत्रज्ञान आलेलं आहे. लक्षात घ्या, पांढऱ्या मातीत कशी तयार करतात हे तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. पांढरी माती तयारच कशी करतात, भेंड्याची माती. परंतु आता ते आम्ही काही लोकांनी त्याच्यावरती काम वेगळं सुरू केलेलं आहे, म्हणून मी ते उलगडून सांगणार नाही कशी तयार होते ते, कारण ते पुन्हा काही प्रश्न उपस्थित होतात. तर ही जी काही तंत्रज्ञानात्मक सामुग्री होती तिच्या पाठीमागे लोकजीवनाचा खूप मोठा असा अनुभव होता. एका वर्षाचा नव्हतं ते. साधी खेड्यातली घरं, भेंड्याच्या भिंती असायच्या आणि त्याच्यावरती जी पळसाची पानं टाकून त्या वरती पनोळ्या टाकलेल्या असायच्या, 2-2 वर्ष फेरायची गरज नव्हती. आणि इथं संसद भवन बांधल्यानंतर पहिल्याच वर्षी कळते कोणतं तंत्रज्ञान मोठं आहे, कोणतं तंत्रज्ञान मोठं आहे. आणि म्हणून हे जे तुमचा जो प्रश्न आहे त्याचं हे सरळ उत्तर आहे की त्याची सांगड अशी घातली पाहिजे की ज्या भागामध्ये जी साधनसामुग्री आहे, जी साधनसामुग्री कुठलाही त्या भूगोलाचा किंवा त्या पर्यावरणाचा घात न करता आम्हाला वापरता येते. मला चांगलं आठवतं की मी 2017 साली कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये एका परिषदेमध्ये, एका कॉन्फरन्समध्ये एक पेपर वाचला होता. आणि मी तेव्हा हे सांगितलं होतं की जगापुढचे जे प्रश्न आहेत, जगाच्या समोर जे प्रश्न आहेत, तो सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे?
पर्यावरण संतुलनाचा, ज्याच्यातून ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेलं आहे, त्याची जबाबदारी कोणावर आहे? तर ती प्रदूषणावरती आहे, पोल्युशनवरती आहे. मग पोल्युशन हे तुम्हाला डिग्रेड करायचं आहे, कमी करायचं आहे. एकदम तर संपू शकत नाही, कारण इतके कारखाने काढलेले आहेत आपण आता. मग कमी करायचं तर सगळ्यात जास्त प्रदूषण देणारी गोष्ट काय असते? तर प्लास्टिक किंवा थर्माकॉल असतो. मग थर्माकॉल आणि प्लास्टिक याला पर्याय काय आहे? आमच्याकडची पत्तरवाळी द्रोण. एखाद्या गावामध्ये श्रीमंत माणसाच्या घरी लग्न असलं, 5-5 हजार लोक जेवतात. मराठवाड्यामध्ये आपल्याकडं सप्ताह नावाचा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायाचा. 5-5, 10-10 हजार लोक जेवतात. आणि आता काय वापरतो आपण? प्लॅस्टिक कोटेड पत्तरवाळ्या, की त्या डिग्रेड होत नाहीत, त्या तशाच राहतात. मग पार्टिकल्स, बारीक बारीक कण तयार होतात, ते हवेत मिसळतात, मातीत मिसळतात आणि प्रदूषण वाढलं. त्यावरून त्या मातीतून पाणी गेलं की नदीला जातं, पुन्हा ते नदीचं पाणी सगळं खराब करून टाकतं. आता आपल्याकडच्या आणि बाहेर लोकांच्या संशोधनामध्ये काय फरक असतात? मला माफ करा, मी खरं बोलतो, त्याच्यामुळे अनेकांना आवडत नाही, की विद्यापीठीय स्तरांवरचं जे संशोधन आहे त्याची परत बघा तुम्ही काय आहे, त्याची गुणवत्ता आहे का काही? की असं बाबासाहेब खंदारे यांनी संशोधन केलं, त्यांना विद्यापीठानं PhD दिली आणि मग त्यांच्या संशोधनामुळं हे 25 गावं अबाध झाले, विकासच झाला त्या गावात, शाश्वतच विकास झाला. घडले का कधी? कोण्या विद्यापीठात? आपल्याच नाही, भारताचं सांगतो मी. हे घडत नाही. मग कारण काय? तर आमचं संशोधनच नसते हो. साधं असते की मी जेव्हा या संशोधन विषयाला हात घातला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर दुष्यंत कठारे यांनी त्यांच्या या पुस्तकात असं म्हटलेलं, 2 पानं म्हटलेलं सगळं, आणि माझंही मत तसंच आहे. एक साधा मुद्दा निघाला म्हणून सांगतो की लोक किती कदरू असतात. बरं, तेच जर समजा एखाद्या सामान्य माणसाने एखादा काही महत्त्वाचा मुद्दा मांडला असेल तर तो नाही घेत ते. उदाहरण सांगतो, दादो काचोळे नावाचे एक औरंगाबादला मोठे संशोधक आहेत, म्हणजे विद्यापीठीय संशोधक आहेत, की ज्यांनी एक पुस्तक लिहिलं, मराठा समाज आणि काहीतरी असं पुस्तकाचं नाव आहे. ते करताना त्यांनी माझ्याशी खूपदा चर्चा केली, माझी पुस्तकं मागवली. आता मला वाटलं ज्येष्ठ माणूस आहे, ती पुस्तकं आपण नेहमीप्रमाणे फुकट देतो, तशी त्यांनाही फुकट दिली. त्यांच्या पुस्तकामध्ये मराठ्यांची व्याख्या केली. मराठा कोण हे सांगताना अमक्यानं असं म्हटलं. त्याच्यात पहिल्यांदा आहे मराठा कोण हे सांग, याच्यात पहिली सुंदर व्याख्या ही पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेली आहे. आणि मग कोटेशन ते पुरुषोत्तम खेडेकर हे त्यांच्या पुस्तकात म्हणतात की डॉक्टर साहेब खंदारे यांनी मराठ्यांबद्दल केलेली व्याख्या ही अशी आहे. काय तर ही अशी संशोधनं ही कधीही विकासाच्या कामाची नसतात. मग संशोधन कसं असतं? मी जेव्हा कोरियामध्ये ते पेपर वाचला आणि पत्तरवाळीचा संदर्भ त्यात दिल्यानंतर, कारण आपल्याला शाश्वत विकास पाहिजे आहे, कोणाला तरी ओरबडून कोणाचा तरी विकास करायचा नाही आहे. तिथे एका संशोधकाने मला प्रश्न विचारला, तिथे एक पेपर जर वाचला तर 4 तास चर्चा होतात, 4 तास चर्चा वेगवेगळ्या अंगाने. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की, आता तुम्हाला मराठीत सांगतो सगळं, की बाबा तुम्ही जे म्हणाले की शाश्वत विकास आहे आणि तुम्ही सांगता की पळस नावाच्या झाडाची पानं काढून आणायची आणि त्याची पत्तरवाळे विणायची. मग पळस निसर्गाचं एक झाड आहे अतिशय महत्त्वाचं, मग त्याची पानं तुम्ही का ओरबडली? हा कुठला शाश्वत विकास आहे की एका झाडाची पानं तोडून आणता तुम्ही आणि सांगता की आम्ही शाश्वत विकास केला? म्हणजे अशा ॲग्रेसिव्ह भाषेत ते बोलत नाही, ते फार सॉफ्टली. त्याला असं वाटलं की हा माणूस सापडला आहे आपल्याला, एवढं मोठं पद मिरवतो, इकडं जगभर फिरतो वगैरे, पण आता सापडलं. पण मी त्याला सांगितलं की जेंटलमन, तुझ्या माहितीसाठी सांगतो की जुलै महिन्यात ही पानं निबर होतात, जून महिन्यात येऊ लागतात, पाऊस पडो न पडो, जूनमध्ये आपल्या पळसाला पानं येतात, जुलैमध्ये ती निबर होतात. ती सगळी पानं आपण तोडून आणायची आणि तोडल्यानंतर काय होते, पळस हे असं झाड आहे की तुम्ही जी पानं नाही जुलैमध्ये तोडली तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ती गळून जातात. आणि तिथं तोडली, बघा एकच झाड असं आहे की त्याच्या मुळ्या लाभ होतात. म्हणजे मुळीतून अन्न घेण्याची पळसाची ही पौरुषीय कृती आहे. म्हणून पौरुष्य, ज्या औषधांमध्ये पौरुषीय औषध आहेत त्याच्यात पळसाच्या पानाचा चीक वापरतात.
पारंपरिक औषधशास्त्र असं सांगते की 100%, आता त्याच्यावर माझा विश्वास नाही पण ते आहे, 100% असं आहे की मूल होण्यासाठी म्हणून पळसाच्या चिकाचा वापर औषधात केला पाहिजे. आणि त्या पळसाची पानं जर तुम्ही सोडली तर त्याची भले लांब ते रूट्स होत राहतात, मुळं होत राहतात आणि ती मुळं शेतकरी दरवर्षी कापतो. कारण पळसाचं झाड जर मोठं व्हायचं असेल तर त्याची पानं तोडणं गरजेचं असतं, त्याच्या मुळ्या छाटणं गरजेचं असतं. म्हणून पोळ्याला प्रत्येक गावामध्ये पळसाच्या मुळ्या काढून त्याचा वाघ बनवला जायचा आणि मग बैलाच्या जनावरांचे कासरे बिसरे हे सगळं माझ्याकडं PPTमध्ये होतं माझ्या आधीच. कारण मला माहीत होतं ते काय प्रश्न विचारणार, की ते सगळं मी सांगितलं त्याला की हे झाड वाढवण्यासाठीच ती पानं तोडायची आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत की आपल्याला झाडं वाढवायची असले तर आपण ते खालची पानं बी तोडतो. त्याच्यातला हा प्रकार होता. नंतर त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला, बघा माणसं किती, याच्यात वस्तुपाठ कसा असतो. त्यांनी विचारलं की तुमच्या पेपरमध्ये तुम्ही असं मांडलेलं आहे की याच्यावरती ते जे काही तुम्ही वाढता लोकांना आणि त्याच्यावरती ठेवून ते लोक खातात, मग त्या पानांमध्ये जे काही द्रावण असतं ते अन्नात मिसळत नाही का, आणि ते जर मिसळत असेल तर मग माणसाला त्याचा काही त्रास होत नाही का. त्याच्यावरचं साधं आणि सुंदर उदाहरण आहे की पळसाच्या पानामध्ये जे रसायन आहे ते मगाचं सांगितलं तसं पौरुषेतर आहे, पण जे द्रावण येतं ते हिरव्या पानांमध्ये त्याच्यावरती जर आपण अन्न टाकलं तर ते अन्न गरम गरम, मग पोळी भात काही टाकू द्या, ते अन्न त्या पळसाच्या पानातलं ते सत्व ओढून घेतं. आणि मला सांगायला आनंद होतो की गटफ्लोरा नावाचा एक भाग आपल्या इथून सुरू होतो, जिथं अन्ननलिकेची सुरुवात होते, तिथून तो जठरापर्यंत जातो पूर्ण. गटफ्लोरा म्हणजे काय, तर अंगुरासारखे असे गोल 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 बारीक बारीक तिथे दाणे असतात. तुमच्यापैकी सायन्सचे लोक असतील त्यांना हे माहिती आहे. त्याला जेव्हा हे अन्न जाऊन भिडतं ते असं चावत असं घर्षण करत करत जातं, तेव्हा पळसाच्या पानातील द्रावणातमधून येणारं जे काही एन्झाईम आहे, जे काही रस आहे, तो पाचक शक्ती वाढवतो आणि ॲसिडिटीपासून वाचवतो. म्हणून पत्तरवाळीवरचं जेवण असं सायंटिफिक रूप आपल्याला तिथं ते द्यावं लागतं आणि त्याला खरं संशोधन म्हणतात. म्हणून मग एखाद्या माझ्या प्रश्नावरती, एखाद्या माझ्या त्या अभ्यासावरती कारखाना निघतो पत्तरवाळीचा परदेशात आणि त्याला पानं तुमच्या छत्तीसगडपासून किनवटमधले जातात आणि आम्ही ताटं जरा थर्माकोलची मोठी असली पाहिजे. बरोबर आहे की नाही, आपली पाटीलकी मगरुरी पैशाचा हमभाव दिसला पाहिजे. ती डिग्रेडेबल होतच नाहीत. कारण मी याच्यावरती जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ इथल्या पशुसंवर्धन विभागामधून एक आकडेवारी गोळा केलेली होती की तुमच्याकडं दरवर्षी किती जनावरं मरतात आणि त्यातले किती प्लॅस्टिक खाऊन मरतात. आपल्याकडे प्लॅस्टिकची भाजी आणतो आपण, पिशवीतली बायका निवडतात आणि ते बारक्या राहण्याला काड्या फिड्या त्याच्यात टाकतात आणि भिंतीवरून अलगद फेकून देतात. ते बिचारे जनावर, त्याला काहीच कळत नाही, ते गाठ सोडायची पत्ता नाही, ते तसंच खातं. थर्माकोलमध्ये अन्न शिल्लक राहतं, जेवल्यानंतर आपण फेकून देतो, ते तसंच खातं. आणि अशा पद्धतीनं एका वर्षात दोन्ही विद्यापीठातून 3,500 जनावरं दगावलेली होती. पत्तरवाळी जर खाल्ली असती तर ती सगळे जनावरं अधिक पुष्ट झाले असते. ही त्याच्या पाठीमागची भूमिका असते की शाश्वत विकासाने अमूर्त संस्कृतीचा काय संबंध आहे, कशी सांगड घालायची, ती अशी सांगड घालावी लागणार. यस, दादा बरोबर आहे. आपण पळसाचं उदाहरण दिलात. पळसाचे पान तोडून त्याचं देठ सकाळी अंशापोटी जर आपण चघळलं तर ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. म्हणजे पळसाच्या पानामध्ये प्रचंड असणारे गुणधर्म, ते एक अमूर्त ज्ञान आहे आणि ते पुढल्या पिढीला माहिती नाही. हे सगळं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ते जतन केलं पाहिजे, ही खरं तर दादांची धारणा आहे आणि ते पुढे घेऊन जात आहेत. म्हणजे हा खूप मोठा वारसा आहे, त्याला आपण अमूर्त करतो आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. त्याचाच भाग म्हणून मी दादांना विचारेन की मौखिक आविष्काराच्या द्वारे शाश्वत विकास कसा करता येईल या संदर्भाने आपण अधिक विश्लेषित करावं. मागच्या मुलाखतीमध्ये आपण अमूर्त संस्कृती संचिताचे वर्गीकरण केलं होतं, घटक पाडलेले होते. त्यातला जो पहिलाच घटक आहे की मौखिक परंपरा आणि आविष्कार. मौखिक परंपरा आणि आविष्कार म्हणजे काय, तर लोककथा, लोकगाणी, म्हणी, उखाणे त्या आणि भाषेचे
कारण भाषा ही या सगळ्यांचं संवहन करते, पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेद्वारेच हे सगळं ज्ञान जाते. आता अनेकांना हा प्रश्न पडतो बरं का डॉक्टर बेळंबे, मला अनेक जण विचारतात की काय हो म्हणाले, एखादी कथा, एखादं गाणं, एखाद्या समाजातलं ते शाश्वत विकास कसा करू शकेल? ते खरंही आहे. का खरं आहे? तर आपला अभ्यास एका विशिष्ट चाकोरीत झालेला असतो, तो इंटरडिसिप्लिनरी कधीच नसतो. गाण्याचा जेव्हा मी, माझं एक पुस्तक आहे छोटंसं, लोककथांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास, की याच्यामध्ये एक लोककथा आपण ऐकली, ती जर समजा एखाद्या शूर असलेल्या व्यक्तीवरती आधारित आहे, कारण आपल्या लोककथा फारच मस्त आहेत परंपरेमध्ये. एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, मग त्याला 2 मुलं झाली, दुसरीला 1 मुलगा झाला, आणि तो दुसरा मुलगा हा अतिशय शूरवीर, मग तो धाडस करतो, हो बाबा हो कळालं मला, तर ते बाहेर देशात जातो, तिकडं व्यापार करतो, समृद्ध होतो, वेळ प्रसंगी तो शत्रूला हरवतो, आमकं ढमकं सगळं, आणि मग आपण गुंगून जातो ती कथा ऐकताना. लोक कथानकंसुद्धा अशीच आहेत आपल्याकडे, वाघ्या मुरळे अमके ढमके यांची जी कथा लागते उत्तर रंगामध्ये, गोंधळाची कथा, ही सगळी कथानकं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण त्यात तन्मय का होतो? तर त्याच्यातला जो नायक असतो तो आपल्याला एक प्रेरणा देत असतो. आपली अनेकदा आपण त्याच्याबरोबर तुलना करतो की मी इतका रंजला गांजलेला आहे, मला काही करता येईल का, माझ्याच्यानं होईल का? म्हणजे तुमच्या ज्याला आपण अभौतिक विकास म्हणतो, तो अभौतिक विकास करण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्रदान करत असते, नाही का? नाही तर आपण नुसतं काही जसं आहे तसं त्या गाण्यातून काही मिळत नाही असं नाही. ते गाणं तुम्हाला वीरश्रीची चेतना जसं देते पोवाडा, तसं ते गाणं तुम्हाला चैतन्य प्राप्त देते, आणि तुम्हाला एक सैद्धांतिक गोष्ट सांगतो की माणूस खुश केव्हा होतो, आनंदी केव्हा होतो, माणूस दुःख केव्हा विसरतो, याचा अभ्यास आपण कधी केला आहे का? तर आपल्या मेंदूतून डोपामाइन नावाचं एक एन्झाईम सिक्रेट झालं की माणूस आनंदी होतो. हा मोठा सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणण्यापेक्षा हे वास्तव आहे. ज्यांचा शरीरशास्त्राचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे. डोपामाइन नावाचं एक एन्झाईम असतं. मग ते कसं सिक्रेट होतं? तर तुम्ही आनंदी झाल्याशिवाय ते होत नाही. आणि तुम्हाला आनंद केव्हा होतो? एखादं चांगलं लोकगीत बघा, मागच्याही मुलाखतीमध्ये सांगितलं मी की एखादं लोकगीत समजा डफडं वाजायला लागलेलं आहे, ताड 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 संगीत लोकं, आणि माणसं बसलेली आहेत, बसल्या बसल्यासुद्धा ती टोंगळ्यावरती आपल्या बोटानं ताल धरते. ही मानवी प्रवृत्ती आहे. ही का झाली? तर हळूहळू त्या नाद, ताल आणि गीतानी, संगीतानी त्याच्या मेंदूतलं डोपामाइन सिक्रेट होऊ लागतं. मोठी मोठी माणसं हलतात जाग्यावर बसल्या बसल्या. मग कोणीतरी पाहिलं की लगेच, कारण आम्ही सभ्य होत चाललेलो आहोत, आम्ही सुसंस्कृत नाही आहोत, सभ्य होत चाललेले आहोत. सभ्य माणसाने हसायचं तर फार किंचितच, नाही का? मोठा विनोद झाला तरी फार किंचित हसायचं, कारण सभ्य माणसाने जोरजोरात हसणं योग्य वाटत नाही म्हणाले. म्हणजे तुम्ही विकृतीकडे जाणाऱ्या लोकांना सुसंस्कृत ठेवण्यासाठी ते गाणं महत्त्वाचं आहे. त्याचा आनंद निर्माण झाला पाहिजे. बघा, आपण देवाकडे यात्रेला जातो. यात्रा ही देवासाठी नाहीच आहे, यात्रा ही आपल्या आनंदासाठी आहे. आणि ज्याला यात्रेतून आनंद मिळतो, भजनातून आनंद मिळतो, कीर्तनातून आनंद मिळतो, त्या गर्दीत एकमेकाशी झालेल्या संवादातून होतो. बघा, एवढी मोठी आपली पांडुरंगाची यात्रा असते, लोक फुगड्या खेळतात, नाचतात, गातात, हे आनंदासाठी आहे. आनंद हे अधिभौतिक शाश्वत विकास आहे, लक्षात ठेवा. आणि त्या आनंदाची मिळकत ही अशा कथा, लोकगीतं, गाणी या प्रकारातून होत असते. आनंदाबरोबरच तुम्हाला प्रेरणा मिळतात, प्रबोधन होत असतं, खरं काय खोटं काय, सत्य कसं समजायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे महाराज आहेत किंवा जे उद्योग करणारे असे जे लोक आहेत, यांनी पार या आपल्या पारंपरिक जे काही शाब्दिक म्हणजे मौखिक परंपरा होत्या याचा नाश करून टाकला. आत्ता या अलीकडच्या काळात मी थोडासा खुश आहे, कारण राजकीय लोक आता ह्या सगळ्या गोष्टीला आपलंसं करत आहेत. बघा तुम्ही, किती सुंदर शिव्या देतात एकमेकांना, किती बाजूला पडलेले अपशब्द रोज एकमेकाबद्दल वापरतात, आणि ह्या शिव्या अपशब्द दैनंदिन जीवनामध्ये हे वापरत आहेत, म्हणजे लोकांना चालना देत आहेत. हे पाहून मला खूप सद्गदित झाल्यासारखं वाटतं की आता मराठी भाषेला काही मरण नाही. चला पुढे. धन्यवाद सर. माझा प्रश्न असा आहे की विविध प्रयोगशील कला
या शाश्वत विकासाची सामुग्री कशा होऊ शकतात याबद्दल आपण थोडं सांगा. आता हा आपण केलेल्या वर्गीकरणातला दुसरा भाग, प्रायोगिक कला. कला, मौखिक परंपरा. काय आहेत बरं ह्या प्रायोगिक कला? पारंपरिक खेळ ही प्रायोगिक कला आहे. आपण 1-2-3 उदाहरणं घेऊ. आता जेव्हा आम्ही पाहिलं गावाकडे ह्या बारक्या 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 पोरी असायच्या आपल्या, ह्या पोरी काय खेळायच्या? सागरगोटे खेळायचे. सागरगोटे, खडे सागरगोटे, एक खडा फेकायचा, खालून झेलायचा. हे करत असताना तिच्या नजरेची जी काही तन्मयता, एकाग्रता आहे ती वाढत जाते. म्हणून जुन्या माणसांना फारसे चष्मे लागायचेच नाही, आणि आता चष्मा लावूनच काही काही लेकरं जन्मायला लागलेले आहेत. म्हणजे जन्मजात चष्मे लागायला लागलेले आहेत. चष्मा न लागण्याचं काय कारण होतं की तुमच्या रॅटिनाच्या भोवती, जे रॅटिना म्हणजे डोळ्यातला जो आतला भाग आहे त्याच्या भोवती, म्हणजे बुबुळाच्या बाजूनं जो रॅटिना आहे त्याच्या भोवती जी बारकी वलय असतात, या बारक्या वलयांचा जो व्यायाम असतो तो लहानपणापासून पाहिजे. तो जितक्या प्रमाणात असेल तितकं तुम्ही तादात्म्य होऊ शकता, एकाग्रता मिळू शकते या खेळांमधून. आता मलखांब होता. मलखांब हा एक खेळ होता परंपरा. आता तो इथं मला कोणीतरी सांगत होतं की राजेसाहेब कदम सांगत होते की इथल्या महाविद्यालयामध्ये दोरीवरचा मलखांब खेळला जायचा मुलांमध्ये. आता मलखांब हे काही शरीर पुष्ट होण्यासाठीच नव्हता, तो तर होणारच व्यायामानं, पण त्या दोरीवर किंवा त्या 5.5 फुटाच्या 6 फुटाच्या त्या लाकडी पोलवर जेव्हा तो माणूस, एखादा माणूस, माफ करा, 10-15 फुटाचा तो पोल असतो, त्या पोलवर एखादा पुरुष स्त्री जेव्हा पूर्ण शरीराला आळोखे पिळोखे देत 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 वर जाते, तिथं स्थिर होते, ती एकाग्रता किती असेल. कितीतरी योगासनाचं व्यामिश्र रूप म्हणजे मलखांबावरच्या कसरती, कितीतरी, म्हणजे 5-25 आसनं त्या एका पोलवरती कसरती करताना होते. म्हणजे ती व्यक्ती शरीरानं आणि मनानं इतकी मजबूत होते की किमान काही दिवस, काही वर्ष, वयाची जवळपास 70-80% त्याचं वय जर 100 असेल तर तो 60-70 वर्षापर्यंत कुठलाच आजार अशा व्यक्तीला होत नाही. तो यशस्वीच होतो का? तर त्याच्या शरीराबरोबरच त्याचं मन सक्रिय झालेलं असायचं. ह्या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी आहेत. हे सगळं विश्लेषण विज्ञानाच्या डोळ्यातून पाहावं लागतं. म्हणजे या सगळ्या खेळातून किती खेळ होते बघा. डाप होता, हुतुतू आता कबड्डीत परिणित झालेला आहे, आणि कबड्डीला फार चांगले दिवस यायला लागलेले आहे. असे कितीतरी गावातले खेळ होते जे पुरुषांचे होते आणि स्त्रियांचे होते. आता स्त्रियांचे खेळ तर आपल्याकडे राहिलेच नाही. त्या स्त्रिया फेरावरची गाणी म्हणताना नाचायच्या, तो नाच राहिलेला नाही. कोकणामध्ये भरपूर आहे. हा झाला एक भाग खेळांचा. दुसरा भाग कशाचा होता प्रायोगिक कलांमध्ये? बघा, डोंबारी. त्या डोंबाऱ्यांची कला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती किती शारीरिक कसरती त्याच्यामध्ये आहेत. पुढचा एक भाग येतो प्रायोगिक कलांमध्ये की पोतराज. ही पोतराज खरं तर लोकधर्माची संस्था आहे, ती पुढे पाहू आपण. पण एखादी एक दंडार नावाचा प्रकार आपल्या मराठवाड्याच्या उत्तरकडच्या भागात, म्हणजे साधारणतः बुलढाण्यापासून नांदेडचा शेवट जिथं होतो त्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूनी अंधाचं दंडार आहे. आता दंडार ही प्रयोगशील कला आहे, कारण ती महाराष्ट्राची, मराठवाड्याची खरी रंगभूमी आहे. लळीत आहे खरी रंगभूमी. किंवा सोंगी भजनं आहेत. आजही आपण सोंगी भजनं पाहतो. ते सोंग काढून ते सोंग घेऊन ते सगळं करतात. म्हणजे ही सगळी जी प्रयोगशील कला आहे ही रंगभूमी आहे, लोकरंगभूमी आहे. या लोकरंगभूमीला 1000 नाही, 5, 10, 15 हजार वर्षाचा इतिहास आहे. आणि तो केवळ समाजाला मनोरंजनासाठी तर उपयोगी आहेच आहे, परंतु समाजातली कुरूपता, समाजातली व्यंग बाजूला करण्यासाठी. कारण दंडार हे खेळलं जायचं तेव्हा त्या दंडारातून लोकांना उपदेश करण्यासाठी म्हणून तशी सोंग घेतली जायची, तशा प्रकारचे प्रहसनं मध्ये मध्ये टाकली जायची. किंवा कथानक तसं असायचं की एखादा अत्याचार करणारा गावातला कोणी प्रमुख असेल, श्रीमंत माणूस असेल, सावकार असेल, भट असेल, तर हे अत्याचार केल्यानंतर त्यांना काय फळ मिळते, त्यांना किती मोठ्या यातना होतात, अशा प्रकारचं ते प्रबोधनाचं काम ह्या प्रयोगशील कला करत आलेले आहेत. आणि म्हणून आपण या सगळ्याच खेळ असो, दंडार असो किंवा इतर, आता तमाशा, आत्ताचा तमाशा वेगळा, परंतु आम्ही जो तमाशा पाहिला, काळूबाळूचा तमाशा असेल किंवा त्या काळातले
हरिभाऊ यांचा तमाशा असेल, ही सगळी तमाशा मनोरंजनाच्या बरोबर काहीतरी उपदेश देत होते आणि त्या उपदेशातून समाज सुधारणा व्हावी यासाठीचं अप्रत्यक्षरित्या काम केलं जायचं. म्हणून प्रयोगशील कलांमधून होणारा जो विकास आहे, शाश्वत विकास, हा जीवनाला सत्याच्या समोर नेण्यासाठी असतो. सत्याच्या समोर त्या माणसांना उभं करायचं आणि बघ तुला आता असत्याकडे जायचं की सत्याकडे जायचं आहे, ह्याची ती एक प्रायोगिक पद्धती होती. तो प्रयोग करून लोकांमध्ये सत्य भिनवायचं आणि त्याला सहिष्णुतेकडे नेण्यासाठीचं प्रबोधन त्याच्यामधून केलं जायचं. भजनांनी तेच कामं केली. जुनी कीर्तन करणारी जी माणसं होती त्यांनी तेच केलं. माफ करा, अलीकडच्या कीर्तनाचा संदर्भ आपण घेऊ नये, पण जे पारंपरिक होतं ते सगळंच प्रयोगशील कलांचं जे दालन आहे ते माणसाच्या अधिभौतिक समृद्धीसाठी, माणसाला चांगल्या मार्गाकडे लागावा यासाठी प्रयत्नशील होतं. आणि तसं ते आपल्याला दिसून आलेलं आहे की वारकरी संप्रदायानं 400 वर्ष हा महाराष्ट्र खिळवून ठेवला, सत्याकडेच नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं उपयोजन हे आजही आपल्याकडे आहे की देशात आपलं राज्य सगळ्यात चांगलं राज्य म्हणून मानलं जातं. येस, बरोबर आहे दादा. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातल्या मेंदूची आणि भारतातल्या सर्व मनाची मशागत करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे एखादा गरीब असणारा माणूसही एका धनिकाच्या घरावर कधीच दरोडा घालत नाही. गरीब जरी असला तरी मी सत्याने जगणार, माझ्या कष्टाने जगणार, माझ्या उदरनिर्वाहातून आलेल्या पैशातूनच जगणार, हा जो त्याच्याकडला प्रामाणिकपणा आहे ती देणंच खरं तर वारकरी संप्रदायाच्या त्याच्या मूल्यात्मक सन्मार्गाचे आहे. आणि त्या अभंग गाथा साहित्यातल्या संस्थांमधून आलेला तो एक मार्ग आहे. त्याचाच धागा पकडून मी आपणाला असं विचारेन की लोकधर्माच्या संस्थांमधून शाश्वत विकास होऊ शकतो का आणि तो कशा प्रकारे होऊ शकतो याबद्दल आपण आपलं मत व्यक्त. नक्कीच होऊ शकतो. लोकधर्म काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ की धर्मपूर्व जे जीवन होतं, धर्मपूर्व जेव्हा कुठल्याही जगामधले कुठेही धर्माचं अवतरण झालेलं नव्हतं, फक्त लोकसंस्कृती होती आणि लोकसंस्कृतीच्या काळामध्ये लोकधर्म यासाठी आला. बघा, प्रत्येक पाड्यावर, तांड्यावर, वस्तीवर 2 प्रमुख असायचे. गणमातेच्या काळापासून की 2 प्रमुख असायचे. एक तर असायचा तो भगत की जो दवा दारूपासून सगळं आध्यात्मिक जीवनाचं निरूपण करायचा, आणि दुसरा असायचा रक्षक देव. रक्षक देव म्हणजे त्या काळातल्या भाषेमध्ये ही सगळी राक्षसं की तुमच्यावरती येणाऱ्या जे काही तुमचं प्रतिकूल करण्यासाठी येतील त्या सगळ्या गोष्टींना तो प्रतिवाह करून शांतता प्रस्थापित करायचा, आपल्या लोकांवरती कुठल्याही प्रकारचं काही संकट येऊ द्यायचा नाही. ही जी 2 माणसं होती त्यातल्या आवाहनात्मक गोष्टी करणाऱ्या, हे बघा की पाऊस गरजेचा आहे, पाऊस पडणार आहे, तो अधिक यावा आणि अधिक आलेला पाऊस येऊ नये यासाठी म्हणून तो पावसाला विनंती करायचा. का करायचा पावसाला विनंती? पाऊस ऐकतो का? माणूस आहे का? त्याला कान आहेत का? तर तो ऐकत नाही. मग याच्या पाठीमागे काय होतं ते पुढे आपण पाहू. पण जेव्हा आवाहन करण्याची जी रीत होती की माझं शेत पिकलेलं आहे, मला आनंद झालेला आहे आणि माझं शेत हे माझ्या शेतीमुळं, कृषीमुळं पिकलेलं आहे, याचा नियंता कोण आहे? शेती, पाऊस, निसर्ग आणि लोकदेव. लोकदेव म्हणजे कोणते? उदाहरणार्थ खंडोबा असेल, खंडोबा म्हणजे त्या खंडाचा महसुलाचा विभाग प्रमुख. मग तो असेल, ज्योतिबा असेल, किंवा लक्ष्मी म्हणजे काळी आई आहे, देवता ह्या गणमाता आहे, जसे की तुळजापूरची भवानी ही महाराष्ट्राची गणमाता आहे. अशा पद्धतीनं या सामाजिक धारणा आणि सामाजिक संस्कृतीतून लोक हे बाहेर आले. त्या उपासनेसाठी ह्या सगळ्या लोकधर्माच्या संस्था निर्माण झाल्या. आपण गोंधळ घेऊ. बघा आता किती विक्षिप्तपणे याचा अभ्यास सुरू आहे की गोंधळ सुरू केला जातो तर लगेच गोंधळीवरती येऊन गोंधळ करायला सुरुवात करत नाही. त्याचा पूर्वरंग असतो. त्या पूर्वरंगामध्ये 5 ताटं म्हणजे ज्वारीचे किंवा ऊसाचे ते मांडलेले असतात. त्याच्यामध्ये चौरंग असतो. त्या चौरंगावरती एक कपडा टाकलेला असतो नवा कोरा, त्याच्यावरती धान्य ठेवलेलं असतं म्हणजे गहू किंवा इतर धान्य. त्याच्यावरती घट बसवलेला असतो. घट हे कशाचं? तर पाण्याचं प्रतीक आहे, जमिनीच्या पोटात असलेल्या पाण्याचं प्रतीक आहे. आणि मग त्याची सगळी ती माळ, फुलं वाहणं ह्या श्रद्धेचा भाग आहे.
कृषी ही आपली काळी आई आहे आणि या काळ्या मातीच्या श्रद्धेतून तिनं जे आपल्याला काही दिलेलं आहे वर्षभर जगण्याचं अन्नधान्य, त्याच्या कृतज्ञतेतून हा गोंधळ घातला जायचा. गोंधळी हा काही रंगमंचावरचा कलाकार नव्हता, कधीच नव्हता तो त्यांनी कधी तसा दावा केला नाही. फक्त ते सांगायचे की ही जी काही अमूर्त अशा स्वरूपाची धारणा आहे कृषीतली, त्या धारणेचा आणि या शेतकरी समाजाचा मी दुवा आहे, मी जोडून देतो आहे. पण मी कोणत्या देवाला प्रार्थना करत नाही आहे, तर मी सगळ्या लोकदेवांना. म्हणून बघा तुम्ही गोंधळ घालताना जे गोंधळाचं आवाहन गीत असतं ते काय म्हणतात, त्या आवाहन गीतामध्ये तुळजापूरचे भवानी गोंधळाला येगा, आमका इथला हे या ते या, म्हणजे कोण, तर हे सगळे लोकदेव, खंडोबा, भैरोबा, हे सगळे लोकदेव. का तर ह्या लोकांचा प्रतिनिधी होता, या लोकांचे संरक्षक देव होते, जेवढं माणसं होती ती, त्या माणसांचे प्रतिनिधी होते ते संरक्षण करणाऱ्या. कृषीमधल्या सामाजिक व्यवस्थेची ही घडण होती आणि या सामाजिक व्यवस्थेच्या घडणीनुसार धर्मपूर्व काळामध्ये हा लोकधर्म होता की लोकांनी ह्या गोष्टीतून आपल्या मनात, जसं की आता आपण फारच देवभोळे झालो, आध्यात्मिक झालो, काही काही लोकांना फारच देव पावतो आहे. मग कोणा देवाला तरी हिऱ्याचा मुकुट घातलेला असतो, कोणत्या तरी देवाला सोन्याचा टोप घातलेला असतो आणि मग ते देव आणि ते परस्पर काय करत असतील माहिती नाही. पण एखादा माणूस एखाद्या देवाला सोन्याचा टोप घालतो म्हणजे देवाशी त्याचं काहीतरी वेगळं नातं असेल, तो आपला प्रांत नाही. कारण ह्या धार्मिक गोष्टीमुळं मानवाच्या जीवनाला जे जे असं कंस करण्यात आलेलं आहे, त्याला स्तंभित करण्यात आलेलं आहे, ते लोकधर्मामध्ये नव्हतं. कारण तिथं फक्त भाग होता श्रद्धेचा आणि श्रद्धायुक्त विज्ञानाचा. याच्यातून ह्या परंपरा पुढे आल्या, म्हणून त्याचा एक चांगला सुमेळ आपल्याला घालता येतो. बरं, याच्यातून साध्य काय होतं, आत्मविश्वास, की माझ्या पाठीमागे ही, आपल्याकडं बघा तुम्ही गावामध्ये ज्यांच्याकडे जमीन असायची त्यालाच मान होता. ज्याला जमीन होती कदम तेच पाटील होते, त्याच्यात जात नव्हती, पाटीलकी जातीवर नव्हती, जमिनीवर होती. आणि हे त्यातले मग ते अभिमानाने सांगायचे, तुला मोजतो का रे मी, 50 एकर आहे, ही गुरु मी, माझ्या पाठीमागे काय आहे, माझी जमीन आहे, आत्मविश्वास आहे, मला जगण्याचं उत्तम साधन आहे. आणि त्या साधनाची, त्या जगण्याच्या साधनांची साधना म्हणजे गोंधळ आहे. तुम्ही जर ते फार बारकाईनं पाहिलं तर आपण त्याला खेळ म्हणून किंवा प्रयोग म्हणून पाहतो, परंतु हा लोकधर्म म्हणून ते प्रयोगशील कला नाही आहे. त्या सगळ्या लोकधर्माच्या संस्था आहेत. जागरण खंडोबाच्या नावानं घातलं जातं, वासुदेव ही जी संस्था आहे ती तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या म्हणजे मानवी विकासाच्या संदर्भातली ही एक लोकसंस्था आहे. असा हा फार मोठा पट आहे त्याच्यामध्ये. दादा, याला पुढे घेऊन जातो मी. गोंधळ असेल किंवा लोकपरंपरेचा ऐतिहासिक इतिहास आपण संशोधित करता, देशभर फिरता आणि देशाच्या बाहेरही फिरता. हे सगळं करत असताना आज जी अमूर्त संस्कृती आणि लोकपरंपरा किंवा याच्यातली जी ज्ञानाची विद्याशाखा आहे ते आपण सर्वसाधारणपणे विसरत चाललो आहोत. आणि ते सचेतन रूपात युनेस्कोच्या माध्यमातून आपण एक विचारवंत म्हणून ते नवीन पिढीसमोर नवा अध्याय या समाजासमोर आला पाहिजे, ही जी आपली तळमळ आहे त्याचाच एक संचित संस्कृती भाग म्हणून आपण हे सगळं करतो आहे. त्याला जोडूनच मी असं म्हणेन की यातू साधित अमूर्त संस्कृतीचा वारशाद्वारे आपण कशा स्वरूपातील शाश्वत विकास साधू शकतो याबद्दलची आपली नेमकी धारणा काय आणि आपण काय या संदर्भाने आम्हाला भाष्य करून विश्लेषित करून सांगा. हे बघा, यातू म्हणजे काय, अनेक मोठमोठे संशोधक, त्यांची नावं मी घेणार नाही, पण यातूला जादू म्हणतात. जादू, जादू जगात आहे का, नाही, असूच शकत नाही. पण यातू आहे. यातू आहे म्हणजे काय, जर तुम्ही एक लाकडाचा ठोकळा ठेवला आणि तेवढ्याच आकाराचा दगडाचा ठोकळा ठेवला आणि तेवढ्याच आकाराचा लोखंडाचा ठोकळा, वजनं सारखी असतील का, का, आकार तर तेवढाच आहे. मग ते वजन का वाढलं, लाकडापेक्षा दगडाचं वजन वाढलं का, कारण ते दगड आहे. दगडापेक्षा लोखंडाचं वजन का वाढलं, कारण ते लोखंड आहे. म्हणजे त्याच्या आत जे गुणधर्म आहे ते गुणधर्म हे काहीतरी वेगळेपणानं अंकित झालेले आहेत. ते एक नाही आहेत. आकार जरी सारखा असला, दोन माणसं सारखी आहेत पण चेहरे वेगळे आहेत.
यातू असते काय? ऊस लावला तर ऊसाला केळाचे घड येतील का? नाही येणार. ऊसाला ऊसच येईल तो. आंब्याला आंबेच येतील, चिंचेला चिंचाच येतील. हे का होतं? तर त्यात एक यातू आहे. यातू म्हणजे त्याच्यातलं गुणसत्व. त्या निसर्गातल्या कोणत्याही सजीव निर्जीव गोष्टीमधलं जे गुणसत्व असतं, कोर असतो, कोर ऑफ द लाईफ जो असतो, तो म्हणजे यातू. आपले प्रचंड हातचलाखी करून जादूगार हे तर दाखवतात, काहीतरी सत्य असतं का? तर तसं जर समजा कागदाच्या नोटा झाल्या असत्या, काही कारण नाही ना, बाकी नोकऱ्या फिकऱ्या करायच्या, मस्त नोटा करायच्या, बसायचं तोंड आपलं. पण तसं होत नाही. ते एक बाबा म्हणाला की अंगठी घातली की तुमचं सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. कशाला योजना राबवायच्या? अंगठ्याच करायच्या आणि देऊन टाकायच्या सगळ्या, नाही का? कोणता तरी एक महाराज म्हणतो सगळं दुःख तुमच्यावरती कोणी प्रहार करू शकणार नाही, काय नाही, ही अंगठी घाला तुम्ही, तुमचे विरोधक सगळे मन नष्ट होतील म्हणाले. पॉवरफुल अंगठी, एक 5-7 लाखाची आहे ती, फार नाही. त्याच्यातले गरीब महाराज आहेत काय 400-200-500 रुपयाच्या अंगठ्या विकणारे. आपला एक साधा प्रश्न आहे की भारताचं सगळ्यात अधिक बजेट हे संरक्षणावर खर्च होतं. मग त्या एवढं मोठं सैन्य बिने ठेवायची गरजच नाही ना. किंवा ते मूठ मारणारे नाही का, तुमच्या सगळ्या नष्ट करतो विरोधकांना म्हणणारे, ह्या बॉर्डरवर मूठ मारून टाकायचे, तिकडचं कोणी इकडं आलंच नाही पाहिजे. किंवा इतकं कशाला, एका दिवसात पाकिस्तानवरच मूठ मारून टाकायचे, संपला पाकिस्तान. असं होतं का? नाही, असं होत नसतं. मग होतं काय? तर तुम्हाला निसर्गामध्ये अनेकदा असे चमत्कार दिसतात. आत्ता तुम्हाला काहीच वाटत नाही, गेल्यानंतर टी व्ही लावलं की लगेच लाल किल्ल्यावरचं पंतप्रधानांचं भाषण. भाईओ, तुम्ही इथंच पंतप्रधान लाल किल्ल्यावर, इंग्लंडमध्ये खेळ चालू क्रिकेटचा, तुमच्या घरात बसून तुम्ही पाहिले. तिच्या मायला याच्या असेच मैदान खेळायला चालेल काय? म्हणजे तुम्ही इथं बसून जर इंग्लंडमधला खेळ पाहू शकत असाल तर त्याच्यासाठी म्हणून जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तीच प्राचीन काळातली यातू आहे. चिखलामध्ये, चिखलापासून सुंदर अशा मूर्त्या तयार होतात. मग त्या मूर्त्या चिखलात असतात का पडलेल्या कुठेतरी? तो असतो त्या मूर्त्या करणाऱ्याच्या मेंदूमध्ये. ती मूर्ती अशी पाहिजे, कारण त्याच्या पाठीमागे एक मिथक असतं की गणपती आहे, त्याला सोंड असली पाहिजे, ते अमकं डमकं. मग तसा तो करतो. पण ही करण्याची जी क्रिया आहे ही यात्वात्मक क्रिया आहे. आता लेण्या कोरल्या, काळ्या पाषाणामध्ये कोरून लेण्या केल्या, त्यातली जी काही मूर्त्या आहेत त्या अशा जिवंत वाटतात. जिवंत. हा जिवंतपणा त्या दगडात होता का आधी? नाही, त्या माणसांनी घातला. म्हणजे त्यातली यातू ओळखली. यातू ओळखली. पाखरं हाणण्यासाठी ते वाजवतात. ते पाखरं फारच यायले तर मचान बांधायचा आणि वर जाऊन एखादा डबा वाजवायचा. त्या ध्वनीमध्ये असं काय आहे की ती पाखरं उडून जातात? मी ह्यांना काहीच बोललो नाही. बसा बसा. मी ह्यांना काहीच बोललो नाही, फक्त एक संकेत केला. त्या संकेताने ते आले. हा संकेत काय आहे? येण्यासाठी प्रेरित करणारी यातू आहे, जी भाषेच्या पाठीमागे असते. भाषेचे काय आपण म्हणू, मूळ संकेत असतात त्याच्यातले. म्हणून यात्वात्मक क्रियेतून तुम्हाला सुंदर असा शाश्वत विकास घडवता येऊ शकतो. जे समुपदेशन करतात मानसशास्त्रीय लोक, ते हीच यातू वापरतात. तुम्ही आप नींद आ रही है, आ रही है, आ रही है, हा पठ्ठ्या झोपला. याची कारणं काय आहे? ती एक यात्वात्मक क्रिया आहे. मग या यात्वात्मक क्रियेतून फार सुंदररित्या हा माणसाला प्रश्न मिटवता येतात लोकांचे, आणि वेगवेगळे शोध लावता येतात. वेगवेगळ्या संकल्पनांचा अर्थ आपल्याला कळतो. आणि त्याच्यातून जसं की ॲस्ट्रॉनॉमिस्ट असतात, आकाशवाचन करणारे लोक असतात, किंवा भविष्य सांगणारे लोक असतात, भौतिक
ज्या उंचीवर गेलेली शास्त्र आहेत त्या सगळ्या शास्त्रांमध्ये यात्वात्मकता आहे. कारण निसर्ग विज्ञान हे यातूतून जन्मलेलं आहे, असा हा अन्वय आहे. धन्यवाद सर. आपल्या एका विधानातून काही व्याख्या, काही संकल्पना, परिसंकल्पना जन्माला येत आहेत. याला जोडून एक प्रश्न, भौतिक स्वरूपातील अमूर्त संस्कृती वारसा शाश्वत विकासाचे साधन ठरू शकतो का? तो कसा? नक्कीच. भौतिक संस्कृती म्हणजे काय की आपण जे कपडे घालतो, जे खाद्यपदार्थ खातो, नाही का, आपल्या घरामध्ये असलेली जी काही साधनसामुग्री असते, म्हणजे चूल, तवा, जे काही असेल सगळे साधनं, ही सगळी भौतिक संस्कृती आहे. त्याच्याचबरोबर शेतीसारख्या संस्कृतीमध्ये जुन्या काळामध्ये ज्याला आपण बाराबलुतेदार म्हणतो, नाही का, ही अशी सगळी जी मंडळी आहे ती भौतिक संस्कृतीमध्ये. आता बघा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जगात 1 नंबरची इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती आहे मनोरंजनाची, आणि 2 नंबरची इंडस्ट्री कोणती असेल तर ती आहे खाद्यपदार्थाची. जगभरामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल ही 1 नंबरला होते मनोरंजनाच्या क्षेत्रावर, आणि 2 नंबरला होते खाद्यपदार्थाला. मग खाद्य हे तर आपलं दैनंदिन जीवनातले एक घटक आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा औंढ्याच्या अलीकडे एक जवळा बाजार नावाचं गाव आहे. तिथले 2 पोरं माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सर, तुमचं खूप नाव आम्ही ऐकून आहोत आणि आम्हाला असं काहीतरी सुचवा की आमच्याजवळ फार कमी पैसे आहेत, एवढ्या पैशात आम्हाला व्यवसाय सुचवा. मी म्हटलं किती पैसे आहेत? आमच्याकडे इकडून तिकडून करून आम्ही दोघंजण 10,000 रुपये खर्च करू शकतो, म्हणजे भांडवल लावू शकतो. मी म्हटलं गरज नाही, तुम्हाला 5,000 दोघांचा धंदा उभा करून देतो. ते म्हणाले कसं आहे? म्हटलं पण गाव सोडावं लागेल. हो सर, सोडतो. म्हटलं पुण्याला यायचं? हो म्हणले. मग आम्ही पुण्याच्या एका मित्राला सांगून त्यांना राहायला एक साधी खोली, आणि त्यांना सांगितलं की धपाटे करता येतात का तुम्हाला? ते म्हणले सर करता येतात, पण आम्ही जरा शिकू, चांगले करू. दही धपाट्याचे गाडे लावायचे म्हटलं. गाडे, हां, पुण्यात गाडा सुरुवातीला किरायानं घ्यायचा आणि त्याच्यावर दही धपाट्याचं सुरू करायचं. मग ते केलं त्यांनी. मी 2-4 महिने माझ्या एका मित्राला सांगितलं होतं यांच्याकडे जरा लक्ष ठेवावं, कारण बाकीचे लोक काही त्रास देतील, काही करतील. पण तिथं काही फारसं कोणी त्रास नाही. तर ते हळूहळू पहिल्या दिवशी 2-4 गेले, दुसऱ्या दिवशी 10-15 गेले. असं करत करत ते दोघं वैतागून गेले. पुन्हा गावाकडचे 2-3 लोक बोलवले. 6-7 गाडे 3 महिन्यामध्ये. मग त्यांनी ते स्वतःचे गाडे तयार करून घेतले. तसे त्याच्यावर पाट्या बिट्या आहे, ते प्रसिद्ध दही धपाटे, जवळ्याचे प्रसिद्ध दही धपाटे. तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो की या गोष्टीला फक्त 8 वर्ष झाले. जवळपास 3 फ्लॅट 80 लाख 60 लाखाची त्या पोरांच्या आज आहेत, आणि पुण्यामध्ये 20 ठिकाणी दही धपाटे, जवळ्याचे प्रसिद्ध दही धपाटे आहे. सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास. शाश्वत विकासानं कोणाचं नुकसान केलं त्यांनी? काही रुपया बाकीचं झंझट नाही, वाद नाही, कोणाशी काही ओरबडलं नाही, कोणाला लुटलं नाही. बरं, जे खात आहेत ते आनंदी आहेत, त्यांनाही काही दुःख नाही. अरे हे काय टेस्टी सुरू झालं म्हणले. आपली चटणी शेंगदाण्याची एवढी मोठी आणि 1 वाटी दही धपाटे. शाश्वत विकास याला म्हणतात, लक्षात ठेवा. भौतिक संस्कृतीतून ते होऊ शकतं. आता आपली सगळी फॅशन बघा, इंडस्ट्रीमधली, सिनेमातल्या, इकडच्या फॅशन किंवा शहरातली, ते सगळे पुन्हा यायलेत. म्हणजे आमच्या काळामध्ये बेल बॉटम होती, आता नॅरो पॅन्ट झाली, पुन्हा बेल बॉटम यायला लागली. शर्टाच्या डिझाईन, आमच्या एका मैत्रिणीला मुंबईला, ती का फॅशन डिझायनिंगचं काम करते, तिला म्हटलं होतं की तू बंजारा समाजातली चोळी पाहिली का कधी? तिचं वैशिष्ट्य की पूर्ण पाठ उघडी असते, फक्त बंद असतात, पण पुढच्या भागामध्ये चमकणारे आरसे वगैरे असतात आणि रंगांची अशी उधळण केलेली असतात, जसं की राजस्थान, गुजरात त्या भागामध्ये. तिला ते दिलं मी, महाराष्ट्राचं म्हणून कर म्हटलं. तिनं ते महाराष्ट्राचं केलं. प्रचंड स्वरूपात मागणी, प्रचंड स्वरूपात त्या चोळीला मागणी, का ते अत्याधुनिक स्टाईलने तिनं सुरू केली पाठीमागे असे. बट आता ते सांगायचंच नाही, नावं फक्त वरची बदलायची.
हे तंत्रज्ञान तुमची भौतिक संस्कृती बाजारपेठेत कशी विकेल हे तंत्रज्ञान शिकलं की तुमचा शाश्वत विकास झाला म्हणून समजा. अशा लाख गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये, लाख गोष्टी आहेत लोक जीवनामध्ये की ज्यांचं हे सगळं होऊ शकते. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी कळेल. 2020 साली आम्ही पुण्याला म्हणजे दर 2 वर्षांनी एक परिषद घेत असतो आम्ही, जागतिक परिषद. जागतिक म्हणजे तुमच्या आता आपण कॉलेजेस घेतात तशी परिषद नाही. आपली जागतिक म्हणजे मराठवाड्यातल्या किंवा कॉलेजच्या जवळपासच्या 10-15 कॉलेजमधले असतात आणि त्याला नाव जागतिक असतं. पण तिथे 102 देशातले लोक होते. मी सहज चारठाणा नावाचं गाव आहे जिंतूरच्या जवळ, तुम्हाला माहीत आहे राजे. चारठाण्याला चांभाराची वस्ती खूप आहे, आजही ते जोडे तयार करतात. तर मी एकदा चारठाण्याचा अभ्यास करायला गेलो होतो आणि ते चांभार मग आपलं ते कलावंत म्हणून बसलो त्यांच्यावर, गप्पा पिप्पा मारल्या, मांडी घालून बसून. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की मामा हे माझे वडील असाच जोडा घालायचे म्हटलं आमचे बापू, तर मी सुद्धा एक जोडा घेणार आहे, केवढ्याला देणार. आता इतकं वेळ बोललं इकडचं तिकडचं गावातलं, त्याला खूप बरं वाटलं. ते म्हणलं बाबा असं तर आम्ही 700 रुपयाला देतो म्हणले, पण आता तुम्ही इतके फारच गावाकडची दिसायले, मी तुम्हाला 500ला देईल. मी म्हटलं असं करू नका, तुम्ही मला 700लाच द्या. बरं आम्ही जर असे 200 जोडे घेतले तर केवढ्याला द्याल. ते म्हणाले 200 घेतल्यावर तर मग 500ला देतो म्हटलं असं करू आपण की हे जोडे तुम्ही आम्हाला 700 रुपयाला द्या. आम्ही 200 जोडे घेतले. सचिनला आठवत असेल पुण्याच्या परिषदेच्या त्या समोर लावलेल्या स्टॉलमध्ये एक स्टॉल त्या जोड्याचा होता आणि आम्ही त्याच्यावरती ती किंमत लिहायचीच नाही, वर लिहिलं होतं की हा चढाऊ जोडा, त्याची थोडक्यात माहिती वगैरे छानपैकी प्रिंट करून असं बॅनर लावून, पारंपरिक जोडा आहे, याच्यावर हे होतं ते होतं, फक्त पावसात खराब होतो त्याच्यासाठी आपल्याला ताकद बुडवावं ते सगळं लिहिलं. पण पारंपरिक जोडा हाताने शिवलेला 200 जोडे. संध्याकाळी जेव्हा आमचा पहिला कार्यक्रम संपला, दुपारी साधारणतः 10ला ते लावलं होतं, आम्ही 5ला आपलं सत्र संपलं. 2 पोरं आमचे होते, त्यांनी सांगितलं की सर संपले जोडे संपले, किंमत 2000. मग आम्ही आल्यानंतर त्याला 1000 रुपयाप्रमाणे ते पैसे देऊन टाकले. ही आहे तुमची अमूर्त संस्कृती की जिच्यातून तुम्हाला शाश्वत विकासाकडे जायचं आहे. हे सहज शक्य आहे, फक्त तुमची आणि सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. याला जोडूनच एक प्रश्न आहे सर, पारंपरिक कौशल्य आणि कारागिरी वर्तमान विकासाला कशी कारक ठरेल? आता हे जसं मी जोड्याचं उदाहरण दिलं तसंच आहे. आपल्याकडे जे 12 बलुतेदार होते, सुतार, कुंभार, सावंतवाडी नावाचं कोकणामध्ये एक गाव आहे, ते लाकडाच्या खेळण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. मग सावंतवाडीतच लाकडाची खेळणी का होतात, ती लातूरमध्ये का होऊ नयेत? आम्ही उदासीन आहोत, प्रचंड उदासीन. करायचं नाही, कोण करावं म्हणले, आहेत तर काही योजना आहे का? शासकीय धोरणं जेव्हा श्रममूल्याचा नाश करतात आणि लोकांना ऐदी बनवतात, त्यांना त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा ठेवून किंवा त्यांना भीक मागण्याची प्रवृत्ती जडावी म्हणून करतात, तेव्हा लोकमानसातील सगळे उद्योग बंद झालेले असतात. हे जसं लाकडाचं आहे, चांभाराचं आहे, तसंच कुंभारांचं सुद्धा आहे. तुम्ही जर कधी गुजरातला गेलात आणि कुठल्याही तिथं प्रत्येक 1-2 घरं सोडली की एक गॅलरी असते, तिथे वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला माठ मडके मिळतात. माठ मडक्यांचं तुम्ही इथं पुण्याला गेलात तर भीमतडीची जत्रा असते, फार सुंदर रंगवलेली मडके तिथं पाहायला मिळतात. हे आहे आपल्याकडे सगळं गावात. चढाऊ जोडा जसा आहे तसं गावामध्ये सुताराची खेळणी आहेत लहान लहान. अमरावतीजवळ एक छोटंसं गाव आहे, तिथला एक पोरगा असाच मला बोलता बोलता म्हणाला की मी सुतार आहे, माझे वडील फार कारागीर आहेत, मी पण कारागीर आहे. म्हटलं 10-12 तू ते बैलगाडीचे आकार, नागर, वखर हे सगळं आण करून. त्याने ते आणलं, त्याचं एक्झिबिशन भरवलं आणि एक्झिबिशनमध्येच त्याला ऑर्डर्स मिळाले. होतंय हे, पण आम्ही करणारे नाही आहोत, आमच्यात तेवढी हिंमत नाही. म्हणून ही जी काही कारागिरी आहे, लोककारागिरी, याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला शाश्वत विकास गाठता येऊ शकतो. येस दादा, तब्बल 1.5 तासापासून आपला हा मुलाखतीचा अमूर्त संस्कृती, वारसा आणि शाश्वत विकास याच्यावरती आपण चर्चा करतो आहे. त्याच्या समारोपाकडे मी आपल्या सर्वांना घेऊन जातो आहे. अतिशय महत्त्वाच्या मूर्त संकल्पना, त्या संदर्भानं असणारे लोकज्ञानाच्या विविध शाखा
आणि त्या संदर्भानं असणारे शाश्वत विकासाचे परिणाम काय आहेत आणि ती संस्कृती कशी जोपासली पाहिजे याचं सुंदर आणि अतिशय मार्मिक वर्णन आणि त्या पद्धतीनं त्याची जी काही प्रात्यक्षिकं समाज मनामध्ये आणि फार पूर्वीपासून जी लोकपरंपरा म्हणून ज्ञानाच्या रूपानं दडलेली आहेत, जी समाज मनात रुतलेली आहेत, जुन्या संस्कृतीमध्ये रुतलेली आहेत आणि त्याची आज खरं तर समाजाला प्रचंड गरज आहे, त्याच्यातूनच आपण या सगळ्या परंपरेमधून एकमेकाचं ओरबाडून न घेता तुमच्या ह्याच्यानुसार आपण एकमेकाला सद्गुणाने आणि सन्मानाने वागवत, वारकरी संप्रदायामध्ये जसं एकमेकाला भेटल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात, भेदाभेद ब्रह्म अमंगळ ही समानता आणि समताचा कलेश घेऊन अमर्त संस्कृतीचा वारसा आणि शाश्वत विकास जर आपणाला साधायचा असेल, ही वैचारिक परंपरा जोपासायची असेल आणि नव्या पिढीला जर हे द्यायचं असेल, तर मी शेवटचा प्रश्न आणि या मुलाखतीचा समारोप यातच होईल आणि त्या संदर्भानं मी तुम्हाला विचारतो की वर्तमानात अमूर्त संस्कृती वारसातून शाश्वत विकास साधावायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल आणि त्याचे उत्तरदायित्व नेमकं कुणाचं आहे? हे बघा, आता कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक गोष्टीमध्ये शासनाचा जो सहभाग आहे किंवा आपण त्याला इंटरफेरन्स म्हणू, शासनाच्या वतीनं जे काही या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफेरन्स केला जातो आहे तो फार वाढला आहे. म्हणजे एखाद्या कवितेवर एखादा मंत्री बोलतो की ही कविता चांगली आहे का वाईट आहे, म्हणजे तुमच्या समाजामधल्या जाणकार माणसांना हळूहळू नष्ट करण्याचं काम चालू आहे. म्हणून पहिल्यांदा सरकारची इच्छाशक्ती पाहिजे की या सगळ्या गोष्टीतून माझ्या देशाचा समाजाचा विकास झाला पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे. त्यानंतरची गोष्ट आहे की आपण हा जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खजिना आहे अमूर्त संस्कृतीचा, तो सगळा खजिना आम्हाला जतन करावा लागेल. जतन करायचं काम तुमचं माझं आहे, शिकलेल्या शहाण्या माणसांचं आहे. म्हणजे नष्ट होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला जमा कराव्या लागणार आहेत. मग ती जमा करण्याची साधनं आता खूप आहेत. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग असेल किंवा बाळ स्वरूपात लिहून घेणं असेल. माझ्याकडे स्वतःकडे विचारताल तर 3,500 शिव्या आहेत. कधी कोणाला गरज पडली तर सांगा, 5-50 शिव्या देऊ शकतो मी त्याला सहज फुकट. तर ही जी काही मूल्यव्यवस्था आहे, सांस्कृतिक मूल्यव्यवस्था, तिचं जतन शिकलेल्या माणसांनी शाळा कॉलेजेसनी घ्यायचं आणि शासनाच्या इच्छाशक्तीतून त्याचं रूपांतर विकासात करायचं. हा एकमेव याच्यातला फंडा आहे. हे असं झालं तरच जतनही होईल आणि विकासही होईल. धन्यवाद सर. जवळजवळ 1.5-2 तासापासून आपण अमूर्त संस्कृती संचित आणि त्या अनुषंगानं विविध आयाम एक भाष्यकार म्हणून आपल्या मुखातून ऐकणं हा एक अतिशय सुंदर असा योग आज जुळून आणलेला होता. मी महाविद्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर, उपप्राचार्य आदरणीय सदाशिव शिंदे सर यांच्या वतीने आणि मराठी विभाग यांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या प्रारंभीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्वागतासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर, उपप्राचार्य आदरणीय शिंदे सर हेही उपस्थित होते. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मुलाखतकार म्हणून डॉक्टर गणेश बेळंबे सर, कवी राजेसाहेब कदम सर यांनी सुंदर पद्धतीनं आपणाला बोध केलेला आहे आणि असा हा मुलाखतीचा चढता आलेख त्यांनी कायम ठेवलेला आहे. मी या दोघांचे आभार व्यक्त करतो. याबरोबरच आजचे एक सत्कारमूर्ती डॉक्टर केशव अंगुले सर, ज्यांना उत्कृष्ट रासेव अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला होता. छोटेखानी आपण त्यांचाही सत्कार केला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. याबरोबर खास उदगीरून आलेले कवी अनंत कदम सर, परभणीहून आलेले डॉक्टर शिवाजी परळे सर, याबरोबरच कवी रामदास, याबरोबर आमच्या मराठी विभागातील सर्व प्राध्यापक मंडळी, आमचे विद्यार्थी, यासोबत याचं मुख्य आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते आमचे मित्र डॉक्टर कांत जाधव सर,
या सगळ्यांचे आणि राजकुमार मोरे सर आपणा सर्वांचे